हालेलुया, सब बोलेंगे हालेलुया, 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 बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में तुम्हें स्वागत करते हैं। आप सभी का स्वागत करते हैं। परमेश्वर अच्छा है प्रियो आणि प्रियानो देव चांगला आहे। प्रभूने बड़ी दया करुणा करके आज हमें उपवास प्रार्थना में लाया है। देवानी मोठी दया आणि कृपा करून आपल्याला आज उपवास प्रार्थनेमध्ये घेऊन आले। आओ हम आज का वचन देखेंगे। हे आपण आजचं वचन बघू। हम निकालेंगे नीति वचन अध्याय 21। आपण काढू नीति सूत्रे अध्याय 21, प्रोव्हर्ब्स चैप्टर 21। नीति सूत्रे अध्याय 21 और उसका वचन 1 आणि त्याचं वचन 1। नीति सूत्रे अध्याय 21 वचन 1 आणि त्याचं वचन 1। प्रोव्हर्ब्स चैप्टर 21 नीति सूत्रे अध्याय 21 वर्स 1 आणि त्याचं वचन 1। राजा का मन नालियों के जल के समान यहोवा के हाथ में रहता है, जिधर वो चाहता है उधर उसको मोड़ देता है। राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे, त्याला वाटेल तिकडे तो वळवतो। हम प्रार्थना करें। पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते हैं। मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हैं वही पालन करने के लिए तो सहायता करना। वचन का ताबा आपके हाथों में दिया, हमें वचन ध्यान से सुनने के लिए तो कृपा प्रदान करना। ये हमारी विनती, हमारी प्रार्थना यीशु के नाम से, आमीन। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। अब नीति वचन प्रोव्हर्ब्स 21 में हम देख रहे हैं। तो ये नीति वचन सबसे पहले मैं आपको बता दूं सुलेमान ने लिखा है। सर्वात पहिले मी तुम्हाला हे सांगते की नीति सूत्र जे आहे ते शलोमोनाने दिलेलं आहे। दावीद का पुत्र है वो आणि शलोमोन दावीदाचा मुलगा आहे और परमेश्वर की दया से वो इस्राएल देश का राजा था। देवाच्या दयेने तो एक इस्राएल देशाचा राजा होता। तीसरा राजा, पहला राजा शाऊल, दूसरा दावीद और तीसरा ये सुलेमान बना। आणि इस्राएलचा तीसरा राजा होता। पहिला राजा शाऊल होता, दूसरा राजा दावीद होता आणि शलोमोन तीसरा राजा होता। तो हम देखते हैं सुलेमान एक राजा होने के कारण वो राजा के बारे में अच्छी रीति से जानता है आणि शलोमोन एक राजा असल्यामुळे राजाचं मन कसं असतं त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। और राजा एक अथॉरिटी में रहता है जो पूरे जिस नगर का या जिस देश का वो राजा होता है तो वो देश के ऊपर वो शासन करता है, अथॉरिटी होता है, वो उसके ऊपर अपनी मनमर्जी चला सकता है। आणि ज्या देशावरती तो राजा राज्य करत असतो त्या देशावरती त्याला अधिकार असतो, तिथं शासन त्याच्या हातामध्ये असतं, त्यामुळे त्या देशावरती तो आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो, काही करू शकतो। उसके विरोध में कोई खड़ा नहीं रह सकता। राजाच्या विरुद्ध कोणी उभं नाही राहू शकत। कोई भी उसके सामने खड़ा हुआ या उसका विरोध किया तो उसे काट दिया जाता है या मार दिया जाता है। आणि कोणी पण राजाच्या समोर उभं राहिलं, त्याच्या विरुद्ध गेलं तर त्याला मारण्यात येतं, त्याची हत्या करण्यात येते। राजा क्रोध में आ गया तो कुछ भी कर सकता है। राजाचा राग आला तो काही करू शकतो, क्योंकि उसके ऊपर कोई नहीं है करता, कारण त्याच्यावरती विचारणारा कोणी नाही। इसीलिए इन सारे जो पृथ्वी के राजा है आणि म्हणून या पृथ्वीचे जेवढे पण राजा आहेत उन राजाओं को कंट्रोल करने वाला एक परमेश्वर है, ये सुलेमान यहाँ बताता है। आणि त्या राजांना नियंत्रण में ठेवणारा एक देव आहे, हे शलोमोन इथे सांगतो। तो राजा का मन भले वो अपनी मनमर्जी से कितना भी करता होगा, लेकिन उसके मन को, उसके हृदय को पानी कैसा जैसे जैसे रूट करेंगे वैसा पानी जाता है, बराबर। अगर उसको पानी, जो नदी का पानी ये सोचो, उसके सामने अगर टेढ़ा उसके लिए रास्ता खोल दिया, बांध दिया तो क्या होगा, वो टेढ़ा जाएगा ना, वहीं से बहेगा। अगर ऐसा किया तो वो ऐसे बहेगा। तो वैसे ही परमेश्वर यहाँ बताता है सुलेमान राजा के द्वारा कि राजाओं का मन क्या है, परमेश्वर के हाथ में है, कंट्रोल में है, जिधर वो चाहे उधर वो मोड़ सकता है। अगर उसने बुराई भी किया होगा तो भी परमेश्वर में इतना सामर्थ्य है कि वो राजाओं के मन को बदल सकता है, टर्न कर सकता है। आणि राजाने आपल्या मनमर्जीप्रमाणे किती जरी वागला, किती जरी वाईट कामं केली, जसं पाण्याचा प्रवाह आपल्याला वळवता येतो, म्हणजे त्याला बांध घालता त्याचा प्रवाह वळवता येतो, त्याप्रमाणे राजाचं मन देवाच्या हातामध्ये आहे। देव पण पाहिजे तिकडे त्याला वळवू शकतो। राजाने किती जरी कामं वाईट केली तरी पण देव त्या वाईटापासून त्याला बदलू शकतो, चेंज करू शकतो। तो ये बात सुलेमान क्यों कर सका आणि शलोमोन या गोष्टी काय होऊ शकला, क्यों इसने ऐसा लिखा, का त्यांनी असं लिहिलं? वो एक राजा है, कारण की तो पण एक राजा होता। वो राजा था और उसे मालूम था कि वो जो कुछ कर सकता था अपनी मनमर्जी से
कर सकता था, लेकिन उसके ऊपर एक राजा है, उसके ऊपर एक अथॉरिटी है जो उसे चेंज कर सकता है, उसको कंट्रोल कर सकता है। इसीलिए उसने यहाँ पर लिखा कि क्या है, राजा कितना भी बड़ा हुआ तो भी उस राजा से बढ़कर है परमेश्वर। आणि शलोमोन पण त्याच्या राज्यामध्ये कारकिर्दीमध्ये तो मनमर्जीप्रमाणे वागला, त्याला जे मनाला वाटतं त्या गोष्टी त्यांनी केल्या, परंतु त्याच्या लक्षात होतं की त्याच्यावरती पण एक राजा आहे जो देव आहे आणि जो शलोमोनाला किंवा त्या राजाला पण बदलू शकतो, त्यांना चेंज करू शकतो, म्हणून तो एक चांगल्या रीतीने लिहू शकतो। बहुत बार उसने सुलेमान का हृदय बदल दिया, जहाँ परमेश्वर लेके जाना चाहता था वहाँ लेकर गया। आणि खूप वेळा देवाने शलोमोनाच्या मनाला बदललं, जिकडे देवाच्या मार्गावर त्याला न्यायचं होतं देव तिकडे त्याला घेऊन गेला। इसीलिए वो लिख पाया कि राजा का मन कैसा है, नालियों के जल के समान है जो यहोवा के हाथ में रहता है। यानी कंट्रोल किसके है, परमेश्वर के हाथ में। यानी राजा लोग परमेश्वर के हाथों की क्या है, कठपुतली। आणि म्हणून तो लिहू शकला की राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे असतं, म्हणजे ते देवाच्या हातामध्ये, म्हणजे ते देवाच्या हाताची कठपुतली आहे, देवाच्या नियंत्रणामध्ये आहे। अभी पर कठपुतली ये गेम या वो जो होता है नाटक वो भी नहीं होता, लेकिन पहले काल में कठपुतलियों का नाटक हो जाता था। कठपुतलियों के द्वारा नाटक लोगों को दिखाया जाता था। आणि आताच्या काळामध्ये कठपुतल्यांचा खेळ तर नाही आहे, परंतु पहिल्याच्या कठपुतली असायच्या, तो कठपुतल्यांचा खेळ त्याच्याद्वारे नाटक लोकांना दाखवलं जायचं। तो जो बाहुली होती थी, जो निर्जीव बाहुलियाँ होती ती थी, जी निर्जीव भावल्या होत्या, हाँ, उनको रस्सियों से बांधा जाता था। त्यांना रस्सी बांधली जायची और वो जो आदमी रहते थे वो अपनी उंगलियों में क्या करते थे, अपनी उंगलियों में उन रस्सियों को बांधते थे अंगूठी के समान। आणि स्वतःच्या बोटाने ते लोक त्या दोऱ्या बांधायच्या। इसीलिए जब वो उंगलियों को ऐसा करके ऐसा ऐसा अगर हाथ ऊपर करना है वो उंगलियों को ऐसा ऐसा करके करते थे, तो वो बाहुलियाँ ऐसे ऐसे नाचते थे, चलते थे। तो वो ऊपर से जो आदमी दिखाई नहीं दे रहा था, जो नाटक देख रहे हैं, उनको वो आदमी जिनके उंगलियों पर वो बाहुलियाँ चल रही है, जिंदा दिख रही है, नाटक कर रही है, हाँ, जीवन की व्यथा बता रही है, वो आदमी नहीं दिखते थे, लेकिन उन कठपुतलियों को वो देखते थे और लोग आनंद करते थे। आणि जो कठपुतलीचा खेळ दाखवला जायचा, जे लोक बोटांनी कठपुतल्यांना नाचवायचे, जे मनुष्य दिसत नव्हता, तो पडद्याच्या आड असायचा, परंतु लोक काय करायचे, फक्त कठपुतलीचा खेळ बघून आनंद करायचे। तो वैसे ही परमेश्वर दिखता नहीं है, तसंच देव दिसत नाहीये, लेकिन उसके हाथों में सब कुछ, सब इंसान कंट्रोल में है, यहाँ तक कि राजा लोग भी उसके हाथों में है। परंतु सर्व मनुष्य त्याच्या हाताच्या खाली नियंत्रणामध्ये आहे, इथपर्यंत की राजा सुद्धा त्याच्या हातामध्ये नियंत्रणामध्ये आहे। तो इसीलिए आज प्रभु का वचन हम मसीह को क्या कहता है, तर आज प्रभूचं वचन आपण ख्रिस्ती लोकांना काय म्हणतो कि हमें राजाओं के हृदय को बदलने के लिए प्रेयर करना चाहिए। आणि आपण राजांच्या मनाला बदलण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे। राजाओं को कंट्रोल करने के लिए हमें प्रेयर करना चाहिए। आणि राजा लोकांना नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला प्रार्थना केली पाहिजे। हम मसीहों का कर्तव्य है, हम राजा से, सर्वशक्तिमान परमेश्वर, राजाओं का राजा, यीशु के बारे में लिखा है वो राजाओं का राजा है ना। तो इन सारे जो पृथ्वी के राजा है, फिर वो कोई भी क्यों न हो, कितना भी बड़ा सामर्थ्य क्यों न हो, शक्तिशाली क्यों न हो, उसके पास कितने अनुभाग होने दो, लेकिन उन सभियों के ऊपर सर्वशक्तिमान परमेश्वर है। आणि त्या सर्व मनुष्यांवरती सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, म्हणून आपल्या प्रभूशी दिले की तो राजांचा राजा आहे। त्या पृथ्वीवरती किती पण राजा असू द्या, किती पण शक्तिशाली असू द्या, त्याच्यावर किती पण अनुभव असू द्या, परंतु त्यांच्यावरती राज्य करणारा आपला परमेश्वर आहे। तो परमेश्वर राजाओं के निर्णय को चेंज कर सकता है। तो देव राजांच्या निर्णयाला बदलू शकतो। इसलिए मानवीय व्यवहार में जो कुछ इंसानों के लिए जो नेते रखे हैं इस संसार में, जो शासन कर रहे हैं, जैसे प्रेसिडेंट कहा जाता है, प्राइम मिनिस्टर कहा जाता है, एमएलए कहा जाता है, हमारे भारत देश में बहुत सारे हैं, वैसे अन्य अन्य देशों में भी है। उन सबको अंतिम निर्णय परमेश्वर के हाथ में रहता है। उन्हें कौन सा, वो बोले कोई भी प्लानिंग करेंगे, हम ये प्लान बनाएंगे, आज हम भारत देश में ऐसा करेंगे, हम भारत देश में ऐसा करेंगे, या ट्रम्प बोलेगा कि हम ऐसा ऐसा हमारे अमेरिका में करेंगे, हम ऐसा युद्ध करेंगे, वो करेंगे, लेकिन निर्णय, फाइनल निर्णय परमेश्वर का। आणि या जगामध्ये जेवढ्या मनुष्य शासन करण्यासाठी देवाने मनुष्यांचे ठेवलेले आहेत, ते म्हणजे लोकप्रतिनिधी, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि आमदार वगैरे, तर हे किती जरी यांनी योजना बनवल्या, किती जरी त्यांनी प्लॅनिंग केल्या, तरी सुद्धा काय होईल की त्यांचा जो अंतिम निर्णय आहे तो देवाच्या हातामध्ये असतो। बाइबल में उससे एक सबसे अच्छा उदाहरण है एस्तर। आणि बायबलमध्ये सगळ्यात चांगलं उदाहरण आहे एस्तर। तो हम पहला उदाहरण एस्तर का देखेंगे। आपण पहिलं उदाहरण एस्तरचं बघू। एस्तर अध्याय में हम देखते हैं कि राजा जो उसका हाथ के नीचे सेनापति था हामान, उसके कंट्रोल में था। आणि एस्तरच्या हातामध्ये आपण बघतो की राजाच्या हाताखाली जो सेनापती होता हामान, तो त्याच्या नियंत्रणामध्ये होता। हामान
जो बोलता था वो राजा सुनता था। आणि हमान जे बोलायचं ते सर्व राजा ऐकायचा राजा उसके कंट्रोल में था। आणि राजा त्याच्या और नियंत्रणात राजा होता. को बोलकर उसने क्या किया, यहूदी जातियों को नाश करने के लिए एक ही दिन में सारी जाति थी उसके कंट्रोल में। और हम वहाँ देखते हैं, वहाँ हमारे भारत देश का भी नाम लिखा है, वही एक अध्याय है जहाँ हमारे भारत देश का नाम लिखा है कि वो वहाँ तक शासन करता था, वो जो राजा था। तो अंतरक्षेत्र बोलकर उस राजा का नाम है। वो क्या करता था, वो भारत देश तक उसका शासन करने का अधिकार था। तो एक ही दिन में क्या करना था, इन यहूदियों को मार देना। आणि अश्वरोष हा जो राजा होता जो आपल्या भारत देशामध्ये शासन करायचा आणि या एस्टरच्या अध्यायामध्ये आपल्या देशाचं नाव पण दिलेलं आहे. तर हामानने काय केलं की राजाच्या द्वारे यहुदी लोकांना मारण्याची योजना बनवली डिक्लेयर भी कर दिया आणि त्यांनी डिक्लेअर केलं. हाँ, डिक्लेयर भी कर दिया। घोषित केलं त्यांनी. और डिक्लेयर करने के बाद सारे देश में फैल भी गई ये न्यूज़। सारे देश के जो साधारण रहवासी थे वो सोचते अभी ये यहूदी हमारे शत्रु है, यहूदी हमारे शत्रु है। आणि ही सगळी जी घोषणा त्यांनी केली होती सगळ्या देशात बातमी पसरल्यामुळे जे साधारण देशाचे नागरिक होते ते पण बोलायचे की यहूदी आपले शत्रू आहेत म्हणून. आगे जाते यहूदियों को बोलते थे छोड़ेंगे नहीं, 18 महीने के 12 बजे तेरे मारेंगे, ऐसा करके धमकी देके जाते थे। आणि ते 8 महिन्याच्या 12व्या दिवशी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला मारून टाकू असं बोलते धमकी द्यायचे. हर कोई जिस देश में उसका प्रांत था उस राजा का, हर वहाँ यहूदी लोग फैले हुए थे। यहूदियों को देश नहीं रहा था क्योंकि उन्होंने परमेश्वर की आज्ञा को उल्लंघन किया था, इसीलिए इस्राएली सारे देश में फैल गए थे। हमारे भारत देश में भी बहुत सारे यहूदी इस्राएली आ चुके थे। आणि परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे इस्रायली लोक जे यहूदी होते सगळ्या जगामध्ये पांगापांग झालेली होती. त्यामुळे खूप साऱ्या देशामध्ये यहूदी राहत होते आणि जेवढ्या पण यांचा जो साम्राज्याची सत्ता होती तिथपर्यंत सर्व लोक यहूद्यांना बोलत होते. तो हम देखते हैं कि उन्होंने हमेशा धमकी देते थे आणि ते नेहमी यहूद्यांना धमकी द्यायचे कि आपको गवर्नमेंट से अधिकार मिला है। किससे अधिकार मिला है? गवर्नमेंट से। किससे अधिकार मिला है? गवर्नमेंट। आणि सरकारकडून आम्हाला अधिकार भेटलेला आहे. हम तुमको खत्म करें, आणि आम्ही तुम्हाला संपून टाकू. हम तुमको खत्म करें। आम्ही तुम्हाला संपून टाकू म्हणून. ये क्या हुआ? तर तू काय एस्तर रानी के द्वारा और मर्दखई के द्वारा सारे इस्राएली लोगों ने क्या किया, 3 दिन का फास्टिंग किया। यहूदियों ने 3 दिन का उपवास किया। आणि एस्तर राणीच्या द्वारे आणि मर्दकाईच्या द्वारे यहूदी लोकांनी 3 दिवसांचा उपवास आणि प्रार्थना केली. तो उपवास किया वगैरह से भूखे नहीं रहे, आणि ते उपवास केला म्हणजे भूक उपाशीच नाही राहिले. परमेश्वर को आवाज देने लगे। आणि ते जेव्हा पण रावळी मारायला लागले उन्होंने प्रार्थनाएं की, त्यांनी प्रार्थना केल्या. कहा कि प्रभु तू इस राजा को बदल दे। आणि ते म्हणे की देवा तुझ्या राजाचं मन बदल. इस राजा ने जो प्लानिंग तेरे जाति के विरोध में तेरे ऊपर हाथ उठाया है, तू इस योजना को बदल दे। आणि या राजाने जे तुझ्या लोकांना नाश करण्याचा जो योजना केलेली आहे, जे तुझ्या लोकांमध्ये हात उचललेला आहे, ती योजना तू पालट परमेश्वर ने बदल दिया। आणि देवाने बदलली 3 योजना. दिन के प्रार्थना में, 3 दिन के लोगों के लगातार फास्टिंग प्रेयर में लोगों का हृदय परमेश्वर ने क्या किया, परिस्थिति को बदल दिया। आणि 3 दिवसाच्या उपवास आणि प्रार्थनेमध्ये देवाने परिस्थितीला बदललं. त्यांनी लोकांचं हृदय बदललं. और क्या हुआ? आणि काय झालं? हामान उस पर मतलब उस खंबे पे चढ़ाया गया। मतलब ऐसी परिस्थितियां परमेश्वर ने लाई कि परमेश्वर ने एस्तर को बुद्धि दिया और एस्तर रानी का इस्तेमाल कर एस्तर ही रानी का इस्तेमाल कर क्या किया गया, उस जो 18 के 12वें दिन के में युद्ध तो हुआ, मारामारी हुआ, लेकिन क्या आज्ञा निकली? एस्तर रानी के द्वारा ऐसी राजा आज्ञा निकली कि तुम्हें भी लड़ना है। क्या लिखा है? तुम्हें भी लड़ना है। आप पढ़ो, वहाँ ऐसा लिखा। आओ हम एस्तर के अध्याय में जाएंगे। आणि एस्तर राणीच्या द्वारे देवाने काय केलं? देवाने एस्तर राणीला बुद्धी दिली आणि तिच्याद्वारे परमेश्वराने काय केलं की यहूद्यांना पण प्रतिकार करण्याचा अधिकार दिला. पढ़ेंगे एस्तर अध्याय। एस्तर अध्याय काढू आपण. पहले हम 4 से 16 पढ़ लेंगे। पहिले आपण 4 ते 16 वाचू. जा शूशनेतले सर्व यहूदी जमवा, माझ्याकरता उपवास करा. 3 दिवस व 3 रात्री अन्नदक सेवू नका. मीही आपल्या दासींसह तसाच उपवास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आज राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. क्या लिखा है? उसने उपवास का जाहिर किया। अगर हमें मैं मरना पड़ा तो मरूंगी, लेकिन मैं किसके सामने जाऊंगी? मैं परमेश्वर के उस राजा के सामने जाऊंगी, ऐसा करके। आपण इथं बघतो की त्यांनी उपवासाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला यहूद्यांमध्ये आणि एस्तर राणी म्हणाली की मी मेले तर मेले तरी सुद्धा मी उपवास करून राजाच्या समोर जाईल. 8वें अध्याय में जाएंगे। आपण 8व्या अध्यायामध्ये जाऊ. और उसका 9 से पढ़ेंगे। आणि त्याचं 9 पासून आपण वाचू. त्यावेळेस शिवान महिन्याच्या म्हणजे 3ऱ्या महिन्याच्या 23व्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलण्यात
चालले आणि मर्दखायाच्या सांगण्याप्रमाणे इस्रायलच्या अधिपतींना आणि हिंदुस्थानापासून खूप देशापर्यंतच्या 127 त्यावेळेस शिवान महिन्याच्या म्हणजे 3ऱ्या महिन्याच्या 23व्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलवण्यात आले. हाँ, जिस लेखकों के द्वारा क्या किया गया था, लिखवाया गया था कि अडार महीने में क्या करना है, अडार महीने में इन यहूदियों को मारना है, वही लेखकों को वापस मदरखाई ने क्या किया, खड़ा किया, उन्हें बुलवाया और उन्हीं से लेटर लिखवाया. किससे लेटर लिखवाया? उन्हीं लेखकों के द्वारा क्या लिखवाया. आणि मर्दखायाच्या सांगण्याप्रमाणे इस्रायलच्या अधिपतींना हाँ, किसके? इस्राएलियों के, यहूदियों के अधिपति को, जिस कहाँ तक, किधर तक, हिंदुस्तान से लेके कूश तक आणि हिंदुस्थानापासून खूप देशापर्यंतच्या 127 परगण्यांचे अधिपती. हाँ, यानी 127 के राज्य में जितने भी अधिकारी हैं, हाकिम हैं, व सरदार यांना प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषात यहूद्यांना त्यांच्या लिपीत व भाषेत खलिदे पाठवण्यात आले. हाँ, उन्हें लिखा गया आगे. मर्दखायाने अश्वरोष राजाच्या नावाने पत्र लिहून त्यांवर राजाची मोहर करून ती वेगवान सरकारी घोडे, खेचरे व सांडणी यांच्या स्वाराबरोबर टाकीने रवाना केली. आगे जरा. त्या पत्रात सर्व नगराच्या यहूद्यांना परवानगी दिली होती हाँ, की उन यहूदियों को 11वें वचन में ध्यान से, उस नगर के जितने वो कितने प्रांत हैं, 127 127 प्रांताचे यहूदी. हाँ, उनको अनुमति दी गई थी. अनुमति ने अलाउ किया था. क्या अलाउ किया था? तुम्ही एकत्र होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे. अब इकट्ठा हो जाओ और अपना प्राण को बचाओ. अब अलग अलग मत रहना, अलग अलग नहीं रहना, इकट्ठे रहो और सामना अपना प्राण बचाओ. वो जो तुमसे लड़ने आएंगे, यहूदियों ने उनका कुछ बिगाड़ा था क्या? आणि यहूदींनी त्या लोकांचं काय बिघडलेलं का? आज क्रिश्चियन इस भारत देश में सारे संसार में रहते हैं. जो आज मोदी का कुछ बिगाड़ा है क्या? आणि जेवढे ख्रिस्ती लोक योगी का कुछ बिगाड़ा है? उस आमदार का जो सांगली का है, क्या नाम उसका, गोपीचंद, उसको कुछ बिगाड़ा था? आणि आपल्या ख्रिस्ती लोकांनी मोदीचं योगीचं उसके घर में जाके गॉस्पेल दिया था क्या? त्याच्या घरात जाऊन स्वर्ण सांगितलेली का? ये जो बजरंग दल RSS लोग, इनके घर में गए थे क्या गॉस्पेल देने के लिए? आणि बजरंग RSS यांच्या घरामध्ये गेलो होतो का सुवार्ता सांगायला? मसीहों ने छुरी रखी थी क्या? ए क्रिश्चियन बन. आणि ख्रिस्ती लोकांनी काय गळ्यावर सुरा ठेवलाय का तुम्ही ख्रिस्ती बाणात म्हणून? जो बौद्ध जाति से है, आणि जे बौद्ध जातीतून आहे, आदिवासी जाति से है, आदिवासी जाती, मराठा जाति से, मराठा जाती, जो ये संसार की जातियाँ हैं, जे जगाच्या जाती क्या आहेत, क्रिश्चियनों ने उनके गले पर छुरी या बंदूक रखा था? मसीह को ग्रहण करो, जैसे अन्य जातियाँ जबरदस्ती करती है, जसे अन्य जाती जबरदस्ती करतात तसं ख्रिस्ती लोकांनी फांसी लौटाती है, नहीं किया था ना. आणि असं आपण केलं तो भी नगर के लोग क्या कर रहे हैं, हम हमारा देश है, ये लोग धर्म परिवर्तन कर रहे, ये लोग धर्म परिवर्तन कर रहे, बोलकर क्या कर रहे हैं हम लोग, अन्य जाति संसार के हमारे भारतीय लोगों में हमारे क्रिश्चियनिटी के लिए, क्रिश्चियन इंसानों के लिए कड़वाहट, बुराई, दुश्मनी फैला रहे और बोलते हैं कि हम भी तुझे मारेंगे. फोन करके बुलाएंगे, आओ आओ, इधर धर्म परिवर्तन होता है. सारे लोग उठे. उसने क्या किया? सचमुच उसने धर्म परिवर्तन किया है क्या? चेक भी नहीं करते, सीधा मारते, सीधा धोपटते, को लहूलुहान करते, मार भी डालते. आणि आज तसेच लोक काय करतात, ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध दुसऱ्या लोकांना भडकवतात, त्यांच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न करतात आणि जिथं प्रार्थना सभा होती तर लोकांना फोन करून बोलतात आणि त्या लोकांना मारायला लावतात. ते चेक पण नाही करत की नक्की हा काय करतोय आणि काय बोललेलं आहे. धर्म परिवर्तन किया है. बरोबर यांनी धर्म परिवर्तन केलं भारत के का? संविधान आर्टिकल 25 के अनुसार हर व्यक्ति को स्वतंत्रता है अपने धर्म के विषय पर. वो दिन में चाहिए उतने धर्म परिवर्तन कर सकता है, कितने भी धर्म को मान सकता है. आणि भारतीय संविधानाच्या 25 कलमांमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. तो दिवसातून कितीही वेळा धर्म परिवर्तन करू शकतो, कुठल्याही धर्मात जाऊ शकतो, कोई भी धर्म को मान सकता है, कुठल्याही धर्मात तो विश्वास कर सकता है, विश्वास करू उसे शकतो. कोई रोक नहीं कर त्याला सकता. कोणी थांबवू शकत नाही असं लिहिलेलं आहे. आर्टिकल 19 के अनुसार जो हर व्यक्ति को स्वतंत्रता है, स्पीच है, यानी बोलने की उसको अधिकार है, वो जो चाहिए अपने मत को मान सकता है. आणि कलम 19 में प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे, तो स्वतःचं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, तो स्वतःचे विचार स्वतंत्रपणे मांडू शकतो. आज हम भारतीयों को कहीं पर भी भारत के कोई भी स्टेट में जाके रह सकते हैं, आणि आज आपण भारतीय असल्यामुळे आपण भारताच्या कुठल्याही राज्यामध्ये जाऊन राहू शकतो, वहाँ व्यापार कर सकते तिथं हैं. व्यापार धंदा करू शकतो. ये
संविधान में लिखा है। आणि हे भारतीय संविधान दिलेलं आहे. भारत का संविधान भारत के संविधान के ऊपर चलता है। तर भारताचं संविधान भारताच्या लोकांवर चालतं. यहाँ तक वहाँ ऐसा लिखा है कि कोई भी संगठनाएं, यहाँ तक हिंदू संगठनाएं भी धर्म के ऊपर आक्षेप यानी विरोध नहीं कर सकती। त्याच्यामध्ये संविधान असं में लिखा है। त्याच्या संविधानामध्ये असं पण लिहिलेलं आहे की कुठल्याही संघटना किंवा हिंदू परिषद किंवा हिंदू संघटना कुठल्याही धर्माच्या लोकांमध्ये आक्षेप घेऊ शकत नाही. हाँ, जब तक आज अगर ये सिर्फ धर्म चेंज हुआ कि नहीं, ये सिर्फ कौन चेक कर सकता है? गवर्नमेंट में नहीं चेक कर सकता है। गवर्नमेंट को भी अधिकार नहीं है, संविधान में लिखा है। कौन चेक कर सकता है? ओनली कोर्ट, न्यायालय। फक्त न्यायालयालाच अधिकार आहे की कोणत्या व्यक्तीने धर्म परिवर्तन केले का नाही हे चेक करायचं. किसी को कोई आक्षेप है तो उसने कोर्ट में जाए, उसके ऊपर केस डाले और प्रूफ करे कि इसने धर्म परिवर्तन किया। आणि जर कोणाला आपत्ती आहे किंवा आक्षेप आहे कुठल्या व्यक्तीवरती तर त्यांनी सर्व कोर्टामध्ये जायचं, केस करायची, त्यांनी पुरावे दाखवायचे की या व्यक्तीने खरोखर धर्म परिवर्तन केलं तरच ती गोष्ट ग्राह्य धरली जाईल. कहने का उद्देश्य के अनुसार आज हमने हमारे गांव के, हमारे नगर के, हमारे देश के किसी भी व्यक्ति का कोई बुरा व्यवहार हमने नहीं किया। जैसे यहूदियों ने जो एस्तर के काल में जो राजा था, उस राजा के काल में जितने यहूदी कहाँ तक, हिंदुस्तान से लेके कुश तक, कुश यानी कहाँ तक, अफ्रीका, वहाँ तक इसका साम्राज्य था। वहाँ तक जब साम्राज्य था तो वहाँ के यहूदियों ने ना राजा के साथ कुछ बुराई की थी, ना हामान के साथ जिसने ये षड्यंत्र रचा उसके साथ भी बुराई नहीं की थी, और ना ही उस नगर के जो लोग थे उनके साथ कोई बुराई की थी। लेकिन फिर भी नगर के लोग इन यहूदियों से लड़ने के लिए उठे। इसीलिए राजा के ही ओर से अनुमति दी गई। क्या अनुमति दी गई? कि तुम सब इकट्ठे हो जाओ। इसलिए हमेशा क्रिश्चियनिटी के लोग जो चर्च में आते इकट्ठे हो जाओ। आणि जसं आपण या देशातल्या लोकांचं सरकारचं काही बिघडलेलं नाही, तसंच यहुदी लोकांनी पण जो राजा होता त्याच्या जो हिंदुस्थानापासून कुशपर्यंत म्हणजे आफ्रिकापर्यंत राज्य करत होता, तिथल्या लोकांचं काहीही बिघडलेलं नव्हतं. जसं राजाच्या द्वारे त्यांना मारण्याची आज्ञा दिली तशी त्याच राजाच्या द्वारे त्यांना आज्ञा दिली की एकत्र होऊन तुम्ही लढायसाठी तयार राहा. म्हणून ख्रिस्ती लोकांनी जास्तीत जास्त एकत्र होऊन राहिलं पाहिजे. यहाँ लिखा है इकट्ठा हो, अपना अपना प्राण बचाने के लिए तैयार रहो। यानी अगर अपना प्राण बचाना है तो क्या करना पड़ेगा? यहूदियों ने क्या किया? लड़ाई की, तो आप भी लड़ो। आणि इथे लिहिलेलं आहे की तुम्ही एकत्र होऊन सर्वांनी आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यासाठी उभे राहावे. जसं यहूद्यांनी स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी लढाई केली तसं तुम्ही पण लढा. आप लड़ो, तुम्ही लढा. वहाँ लिखा है, क्या लिखा है? आगे पढ़ो। तुम्ही एकत्र होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हाला, हाँ, जिस जाति के लोग या प्रांत के लोग, जिस देश के लोग क्या करते हैं? आपके ऊपर अन्याय कर रहे हैं। तुमच्या स्त्रियांना आपको अन्याय करे, इसको मानने का नहीं, ऐसे करके लोग आते डांडिया बिंडिया लेकर आते ना, तलवारें बिलवारें लोग, तो वो अन्याय कर रहे हैं। ऐसा ये करना गलत है। तो वो अन्याय करने वालों को क्या लिखा है आगे? अन्याय आपकी बाइबल में पढ़ो, आपकी बाइबल में पढ़ो। ऐसा ही है बाबा, मैं कुछ मनता नहीं ठोक रही हूँ। तुमच्या स्त्रियांना हाँ, लिखा है तुम्हारी औरतों को आणि तुमच्या मुलाबाळांना आपके बाल बच्चों को वो जब दूध देना चाहे, उपद्रव देऊ पाहतील, हाँ, तब क्या करो? त्यांचा विध्वंस, उनको घात करो, नष्ट करो। त्यांचा संहार व नायनाट करावं, त्यांची धन संपत्ती लुटावी. हाँ, वो खुद आए ना चल के, आप तो नहीं गए, वो खुद चल के आए तो केस अलग बन गई। आप उनके पास गए तो केस अलग बनेगी। आणि ते स्वतः मारायला चालू आले म्हणून त्यांच्यावरतीच केस होईल आणि केस बाल बच्चों के ऊपर, स्त्रियों के ऊपर अत्याचार, अन्याय किया, ऐसा करते हैं, वो भी हमारे यहाँ आकर, खुद से हमारे यहाँ आकर। तो इसीलिए उन्हें, इस्राएलियों को ऐसी अनुमति दी गई, यहूदियों को ऐसी अनुमति दी गई। अनुमति यानी परमिशन, इंग्लिश शब्द समझता है, अनुमति भी समझता है, पर हाँ, परवानगी पण नाही समजत। हाँ, परमिशन दिली, परमिशन दिली। काय परमिशन दिली? या ब्रिटिश लोकांना काय परमिशन दिली? लढो, की तुम्ही लढा, अपने बीवी बच्चों को, बाल बच्चों को बचाओ, आणि आपल्या मुलाबाळांना, आपल्या स्त्रियांना वाचवा. आ रहे हैं आपसे लड़ने के लिए, आणि जे लोक तुमच्याशी लढायला येतात आप लड़ो, तुम्ही पण लढा त्यांच्याशी. हाँ, लिखा है, और उनकी धन संपत्ति लूटो। आणि त्यांची धन संपत्ती
खाली मत छोड़ो। आणि त्यांना असं रिकामं पाठवू नका. उनका जो कुछ उन्होंने जो कुछ पहना है सब निकालो आणि त्यांनी जे काय घातलं ते सगळं काढून द्या. लग्न करो आणि त्यांना लग्न करा. ताकि बाहर नहीं पड़े। काय केलं त्यांनी बाहेर पडून ठेवलं. ये डर रहेगा ना, आणि ही जो भीती राहिली ना, उन्होंने इस्राएलियों ने किया, आणि इस्रायली यहुदी लोकांनी केलं ते. इस्राएली यहूदियों ने किया आणि यहुदी लोकांनी केलं. इस आज्ञा का 12 वचन ना विचार। यह राजा शरीर, अच्छा वो शरीर नाम है, मैंने दूसरे राजा का नाम दिया था, सॉरी। हाँ, उस राजा का नाम शरीर से वो सब प्रांतों में एक ही दिन में किया जाए। कौन सा? अडार का महीना किया जाए, अडार के 12वें महीने के 13वें दिन को। उनसे आणि आता महिन्याच्या 12व्या महिन्याच्या 13व्या दिवशी. हाँ, तारीख भी कौन सी फिक्स की थी यहूदियों को मारने की? 13 तारीख को। आणि 13 तारीख फिक्स केलेली होती यहुद्यांना मारण्याची. हाँ, इसलिए 13 नंबर अच्छा ही नहीं रहता। म्हणून 13 नंबर चांगला. 11 नंबर गड़बड़ी का, 11 नंबर गडबडीचा. और 13 नंबर हमेशा ये शैतान का नंबर रहता है। देखो 13वें नंबर में 666 नंबर है रेवलेशन। 13व्या अध्यायामध्ये 666 नंबर आहे प्रकाशित वाक्य. रेवलेशन पढ़ो, आणि प्रकाशित वाक्य 13 नंबर भी अच्छा नहीं है। 13 नंबर चांगला. तो इसलिए शैतान ये हमारे लिए सभी अच्छे हैं, हम प्रेयर करके वो नंबर को इस्तेमाल कर रहा है। आणि आपण प्रार्थना करून नंबर वापरायचे. हाँ, बस यही है। तो यहाँ लिखा है कि इस आज्ञा की लेख नकल और सारे प्रांतों में दे दिया। और देखो वहाँ क्या लिखा है 13वें में कि ताकि यहूदी उस दिन अपने शत्रुओं से बदला लेने के लिए क्या करे? तैयार रहे। कारण की त्या दिवशी यहुदी आपल्या शत्रूंचे उसने फेडण्यास तयार व्हावे. उस दिन बदला लेने का, अगर आ गए तो टूट पड़ो, ऐसे टूट पड़ो कि इतने सारे मसीहों को मारा है वो उसका बदला भी उनसे निकालो। आणि जर आले कोणी ख्रिस्ती लोकांना मारा तर त्यांच्यावर अशी तुटून पडा, एवढं मारा की आतापर्यंत जेवढ्या ख्रिस्ती लोकांना मारलेला आहे त्याचा सगळा बदला पूर्ण व्हावा. तो कहने का उद्देश्य प्रियो, ये हम देखते हैं ये कि ये हुआ कैसे? इसराइलियों में यहूदियों में लड़ने की ताकत आई कैसे? जो जैसे राजा की आज्ञा निकली और छपाई और सब इधर लगाई गई, लोगों ने देखा सब गल गए थे। आणि जशी राजाची आज्ञा निघाली, हा फरमान जारी झाला, ते वाचून सगळे यहुद्यांची हिंमत हारलेली होती, सगळे गळून बोल गेले. रहे थे, हर कोई देश का नागरिक उसको तुच्छ देखता था। ये तो मालूम याद है, हमने देखा 13 तारीख ले गल गए थे, लोग डरे हुए थे। लेकिन जैसे प्रार्थना हुई, उपवास प्रार्थना हुई, उस प्रार्थना के द्वारा राजा का हृदय हामान के बदले में, जो हामान के प्रति था ना, हामान के प्रति झुका हुआ था ना, हामान के बातों में था ना, जैसे कि हामान ही क्या था? राजा। लेकिन देखो क्या हो गया, परमेश्वर ने राजा का हृदय किधर बदल दिया? हामान की तरफ से इस तरफ। कहाँ हृदय था उसका? राजा का हृदय किधर था? राजा का मन किधर था? हामान। लेकिन उस हामान से बदल कर इस तरफ। और ये बाइबल में लिखा है, राजाओं का हृदय किसके हाथों में है? परमेश्वर के हाथों में। राजा का हृदय किसके साथ तुलना की गई है? नालियों के जल के साथ। नाली मतलब नालिया, नदी के साथ नहीं, नाली नाली लेते हैं नाला, नाळ्याचं पाणी जातं नाळा, औषध म्हणजे मराठी काय म्हणजे पाटाचं पाणी. पाटाचं पाणी कसं एवढंच असतं, पाटाचं पाणी जे शेतात सोडलं जातं, ज्यांनी शेती, जो लोग खेती करते हैं उन्हीं को मालूम है पाट का पानी। वैसे ही हिंदी में नालिया कहते हैं, वो छोटा सा ही रहता है। उस नालियों को ऐसा, पाटियों को ऐसा नालियों को बनाया रहता है कि जो खेतों में बराबर पानी, जिधर जिधर उनके खेत है उधर उधर ही पानी मिलेगा। तो ऐसा मुड़ा रहता है, पानी ऐसे सीधा जाएगा, लेकिन जिधर मुड़ा है उधर उधर भी पानी जाएगा। आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की राजाचं मन पाटाच्या पाण्यासारखं आहे आणि देव पाहिजे तिकडे त्याला वळवतो. तसं देवाने राजाचं मन काय केलं? हामानापासून वळवून ते एस्तर राणीकडे केलं. तो इसीलिए कितना स्ट्रांग, कितना कठोर राजा इस पृथ्वी पर क्यों न हो, क्रूअल क्यों न होने दो, दुष्ट क्यों न होने दो, हाँ, भले नॉर्थ कोरिया का वो किंग चोंग जो भी होगा वो, हाँ, वो होने दो, लेकिन प्रार्थना के द्वारा हमारा परमेश्वर से चेंज कर सकता है। आणि या जगामध्ये किती कठोर, क्रूर आणि दुष्ट राजा असू दे, कुठल्याही देशाचा असू दे, पण देव काय करू शकतो? प्रार्थनेच्या द्वारे त्याला बदलू शकतो.
परमेश्वर कर सकता है। इसीलिए प्रियो, हम मसीहों ने राजाओं के लिए, इस संसार के अधिकारियों के लिए प्रेयर करना चाहिए। आणि म्हणूनच प्रियानो, आपण ख्रिस्ती लोकांनी राजांच्या मनासाठी, राजांसाठी, या जगाच्या अधिकारांसाठी आपण प्रार्थना केली और पाहिजे। सबसे पहली प्रार्थना हमारी क्या होनी चाहिए? मसीहों के लिए, कि वो एकत्रित होकर अपने प्राणों के लिए खड़े रहे, डरे नहीं, क्योंकि वो लड़ते नहीं, वो सामना करते नहीं। अरे वो चर्च पे अटैक हुआ है ना, नहीं छोड़ो, हमारा यूनिटी में नहीं आते। अभी जैसे देखो वो सांगली का जो प्रकरण हुआ, उसके कारण सारे क्रिश्चियंस एक हो गए। प्रभु की स्तुति हो, जो कुछ बुराई पूरा हुआ, लेकिन बुराई में भी परमेश्वर ने बुराई रखा। आणि सांगलीला जे काही प्रकरण झालं त्याच्यामुळे सगळे ख्रिस्ती लोक एकत्र झाले, ते वाईट गोष्ट झाली, नाही व्हायला पाहिजे होती। पण आपला देव किती महान आहे की त्यांनी वाईटामध्ये पण चांगलपणा उत्पन्न ये केलं। हमारा परमेश्वर का काम है। भले बुरा हुआ, कृष्णाजी पे बहुत सारे पत्थर डाले गए और बहुत कुछ हुआ, लेकिन उसके द्वारा परमेश्वर ने भलाई भी किया कि सारी संगठनाएं एकत्रित हो गई उसके विरोध में आवाज़ उठाने के लिए। एक प्रभु के दास है, अभी वो प्रभु के दास की कोई गलती नहीं क्या, वो लोग क्या कर रहे थे? सैलाइट करने को बोला, 11 लाख का खुलेआम सुपारी दिया। ये गलत है ना? त्याने 18 लाखाची उघडपणे सुपारी दिलेली। आमदार लोग, तुम राजकारण में हो, तुम्हारे राजकारण में ध्यान दो। राजकारणी लोग धार्मिक विषयों में नहीं पड़े। आणि राजकारणी लोकांनी धार्मिक विषयांमध्ये पडू अगर नये। उसे कुछ था तो लीगली जाना, कोर्ट में जाना, एक्शन डालना, उस पास्टर के ऊपर, उसके ऊपर केस डाल के कोर्ट में बुलाओ और कोर्ट में सबूत प्रस्तुत करो। त्यांना जर काही आपत्ती होती कुठल्या गोष्टीपासून, त्यांनी कायद्याने सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, कायद्याने जाऊन त्यांनी कोर्टात केस टाकायला पाहिजे होती, पुरावे द्यायला पाहिजे होते। अपने पद का, जैसे हामान ने अपने पद का गलत फायदा उठाया। जसं हामाने स्वतःच्या पदाचा चुकीचा फायदा उचलला। हामान को बुरा लग रहा था कि यहूदी जाति बढ़ रही है। आणि आम्हाला वाईट होतं की यहूदी लोक वाढतायत। उसने ऐसे ही कहा, आप उस अध्याय में आप पढ़ सकते हैं, 21 अध्याय में, तो आस राजा के पास जाकर कहता है ये यहूदी जाति बढ़ गई है। आणि तुम्ही एस्टरच्या अध्यायामध्ये खास मी वाचू शकता की हामान असंच म्हणलं की हे जे यहूदी लोक आहेत ते आपल्या देशामध्ये खूप वाढत आहे। इसे रोकना पड़ेगा, इन्हें खत्म करना पड़ेगा, इससे हमें कोई लाभ नहीं है। आणि या लोकांचा आपल्याला काही फायदा नाही, आपले कायदे नियम पालन करत नाही, म्हणून यांना आपल्याला संपवावं लागेल, मारून टाकावं लागेल। तो कहने का उद्देश्य, आज कितना भी रोको, ऐसा कोई में शक्ति नहीं जो परमेश्वर के वचन को रोक सकता है। आणि आज कितीतरी लोकांनी थांबवलं, रुकावट टाकली, तरी कोणामध्ये ताकद नाही की जो देवाच्या वचनाला थांबू शकतो। प्रभु का काम इस पृथ्वी पर होता रहेगा। आणि देवाचं काम या पृथ्वीवर होत राहील। समाचार, सुसमाचार सुनाया जाएगा। आणि सुवार्ता सांगितली जाईल। मरने वाला व्यक्ति मरने से पहले भी सुसमाचार दे के मरेगा, लेकिन सुसमाचार होगा। आणि मरणारा व्यक्ती मरायच्या अगोदर सुद्धा सुवार्ता देईल, परंतु सुवार्ता होईलच। स्टीफन जैसा व्यक्ति मरने से पहले सुसमाचार दिया ना, तो वही कलीसिया का बेस है। जो एक्ट है ना, प्रेरितों के काम, ये कलीसिया के विषय में बताता है। अगर कलीसिया का स्टार्टिंग में ही ऐसा हुआ है, यानी सुसमाचार मार्ग दिया गया तो भी वो प्रचार किया गया है, रोका नहीं गया, सुसमाचार को बंद नहीं किया गया, तो अभी भी वैसे ही होगा। सुसमाचार कभी बंद नहीं होगा। आणि प्रेसिडेंटची कृती हा प्रारंभिक मंडळी जसा पाया आहे तसंच आज सुद्धा होईल की त्यावेळेस जशी सुरुवातीला काय झालं, सुवार्ता सांगणारे मरता पहिला पण त्या स्टेफनी सुवार्ता दिली, तसंच आजही सुवार्थी जे मार्ग आहे ते मरता सुद्धा सुवार्ता सांगते, पण सुवार्ता देणं कधी बंद करणार नाही। इसलिए मसीहों ने एकत्रित होना, न्याय के लिए, अपने न्याय के लिए लड़ना। जैसे एस्तर एक राजा के सामने लड़ी, मदद है, खड़ा हुआ और अपने लोगों के लिए लड़ा, तो वैसे ही हमें भी लड़ने के लिए पुलिस डिपार्टमेंट में या कोर्ट में जाने के लिए हम काय को झगड़ा करने का जाने तो परमेश्वर को ही लड़ने दो। लेकिन कभी कभी ऐसी ही लड़ाई जो करते हैं वो डर लोगों में आता नहीं है। आणि जसं एस्तर आणि मर्दकी आपल्या स्वतःच्या प्राणांचं रक्षण होण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी उभे राहिले, लढले, तसंच आपण ख्रिस्ती लोकांना सगळ्यांना एकत्रित होऊन लढणं फार गरजेचं आहे। कारण की ज्यावेळेस आपण अशी लढाई लढतो त्यावेळेस लोकांमध्ये भीती येते। लोग डरते हैं पुलिस स्टेशन जाने, आणि लोक घाबरतात पोलीस स्टेशनला जायला, कोर्टात जायला। लेकिन बाइबल में हमें ऐसा कहीं पर भी नहीं बताया कि हम पुलिस स्टेशन नहीं जा सकते, हम कोर्ट में नहीं जा सकते। बाइबलमध्ये आपल्याला असं कुठं नाही सांगितलं की आपण पोलीस स्टेशन किंवा कोर्टामध्ये जाऊ शकत नाही। हमने हम सोच से क्या झंझट लेने का, जाने दो, हाथ छाड़ दो, परमेश्वर बदला लेगा। हाँ, लेकिन कभी कभी परमेश्वर बदला लेगा ही, परमेश्वर का काम है। लेकिन हमें भी कभी कभी इस विषयों पर सामने इंसानों के अंदर डर आने के लिए भी जरूरी है। आणि आपण मध्ये जाऊ काय कोर्टाच्या बाहेर जायचं, काय पोलीस स्टेशन जायचं, आपण हात झाडून टाकतो, जाऊ देव बदला घेईल, देव तो बदला घेईल। कधी कधी माणसांशी लढायला आपल्याला या गोष्टी लोगों को अज्ञान है, लोगों को ज्ञान नहीं है। आणि
आणि ते लोक अज्ञानी, त्यांना ज्ञान नाहीये. लोगों को ज्ञान न होने के कारण वो ऐसा काम कर रहे हैं. लोकांना ज्ञान नसल्यामुळे असे कामं बहुत करतात. लोगों को भारत का संविधान नहीं मालूम है. आणि खूप साऱ्या लोकांना भारताचं संविधान माहिती नाही, कायदे माहिती नाही. हमें क्या करना पड़ता है, हमें उन बातों को बताकर उन्हें बोलना पड़ता है. आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगून त्यांना ते ज्ञान द्यावं लागतं. इसलिए संविधान पढ़ो, आणि म्हणून भारतीय संविधान वाचा. आपको भी रूल्स मालूम होने दो. तुम्हाला पण नियम माहिती असणे गरजेचे हाँ, आहे. ये जो आईपीसी धारा जो होती है वो भी मालूम करो, ताकि आप भी बोल सके कि भारत के आईपीसी कानून के धारा में ऐसा ऐसा लिखा है कि किसी का भी अचानक जब समूह निशस्त्र इकट्ठा होते हैं, उनकी कोई हानि की जाती है तो वो उसके लिए उनको क्या है, सजा है, 1 साल की सजा है. आणि भारताची जी आयपीसी धारा आहे त्याच्यानुसार कलमात ते तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे की निशस्त्र जमाव ज्यावेळेस एकत्र होतो, त्याच्याकडे शस्त्र असतं, ते काही वाईटासाठी जमले नाही, त्यांच्यावरती जो कोणी हमला करतो, अटॅक करतो, तर त्याच लोकांना कारवाई होईल. ऐसा नहीं, आईपीसी धारा 20 के आणि आयपीसी धारा 20च्या कलमामध्ये आईपीसी बदला, छोटा शब्द बदला, आईपीसी धारा. तो जैसे बाइबल में, आज देखो बाइबल में ये परमेश्वर क्या कहता है, मेरे लोग मेरा ज्ञान न होने के कारण नाश हो रहे. आज वचन काय म्हणतं प्रभूचं की माझे लोक माझं ज्ञान नसल्यामुळे नाश झाले. तो जिन्हें ये मालूम नहीं है, तर ज्यांना हे माहिती नाही, बायबल पढ़ते नहीं है, जे वाचत नाही, उन्हें वचन याद नहीं है, ज्यांना वचन लक्षात नाही राहत, या उसका इस्तेमाल नहीं करते, किंवा त्याचा वापर नाही करत, वो लोग ही नाश हो रहे. तेच लोक नाश होतात. वो लोग ही चर्च नहीं आ रहे, तेच चर्चमध्ये येत वो नाही, लोग ही दान दशांश नहीं ले रहे, ते दान दशम देत वो लोग नाही, ही अक्षमा कड़वाहट में भरे हुए हैं, तेच लोक प्रार्थना करत नाही, क्षमापणपणाने वाईटच घडते, स्तुत्याराधना नहीं कर रहे, स्तुत्याराधना नाही करत. उन्हें ज्ञान नहीं है, कारण की क्योंकि त्यांना उन्हें वचन नहीं मालूम. कारण त्यांना वचन नाही माहिती. वचन न मालूम होने के कारण वो लोग क्या हो रहे, नाश हो रहे. इसलिए बोलते हैं, काय जायचं शनिवारी, रविवारी चर्चला काय जायचं, आठवड्याचे 1 दिवस कशाला पालन करायचं. उनको नहीं मालूम कि यहाँ लिखा है अगर आज वो यहाँ विश्राम दिन पालन नहीं करेंगे तो अंतिम विश्राम दिन में नहीं जाएंगे. इब्रानियों की पुस्तक में लिखा 1 दिन है विश्राम का, शपथ का, उसमें प्रवेश करना है. आणि हमारा एक भी शपथ छूटना नहीं चाहिए. ज्या लोकांना वचन नाही माहिती ते आज्ञानी आहे, ते मला सांगतात काय प्रत्येक शब्दाची एकदा गेला 5 झाला, पण तुम्ही लिपिकांच्या पत्रामध्ये दिलेले त्यांना माहिती नाही की शपथाचा शेवटचा विसावा जो आहे, 1 दिवसाचा तो बाकी राहिलेला आहे, जो पृथ्वीवरती विश्राम दिन पालन नाही करत, तो स्वर्गामध्ये पण विश्राम करायला नाही तो लावत. हमें ये वचन क्यों मालूम होना चाहिए. तर आपल्याला हे वचन का माहिती असणं गरजेचं आहे. हमारा जो शत्रु है कारण की आपला जो शत्रू आहे, वो सिर्फ वचन को डरता है. का कारण की तो फक्त वचनाला घाबरतो. अभी थोड़ा सा मैं इस वचन से थोड़ा हट के आगे सिखा रही हूँ, थोड़ा सा ध्यान देके सुनिए. आणि आता ज्ञान देऊन लक्ष देऊन ऐका, थोडंसं वेगळं शिक्षण देते. मैं शत्रु हूँ, शैतान, आणि समजा मी शत्रू शैतान और ये आहे आपका प्रतिनिधित्व कर रहे हैं. आणि हे तुमचं प्रतिनिधित्व करते. अभी अगर सोचो इसको वचन मालूम है, आणि अगर तुम बाइबल पढ़ती है, यानी आप बाइबल पढ़ते हैं तो आपको वचन मालूम है, तर तुम्हाला वचन माहिती आहे, तो याद रखो आपका जो शत्रु शैतान वो कहाँ अटैक करता है. तुमचा जो शत्रू आहे शैतान, तो कुठं हमला करतो. मन में. आणि मनावर अटॅक करतो तो. कहाँ आपका मलयुद्ध कहाँ होता है, आणि तुमचा आत्मिक युद्ध कुठं होता, मनामध्ये. मन में होता है. अगर आपको वचन मालूम है तो आप उसका सामना कर सकते हो. बाइबल में लिखा है शैतान का सामना करो तो वो तुम्हारे सामने से भाग जाएगा. आणि तुम्हाला जर वचन माहिती आहे तर तुम्ही त्या शैतानचा सामना करू शकता, कारण की वचनामध्ये दिलेलं आहे की शैतानला आडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. तो शैतान आपके मन से कैसा लड़ता है, तर शैतान तुमच्या मनाशी कसा लढतो. क्या मिला तुझे, इतना चल जाकर कुछ फायदा है क्या, इतना प्रभु प्रभु करती है, प्रार्थना करती है, सुसमाचार बताती है, तेरे जीवन में कुछ है. वचन म्हणतं की प्रभू महान आहे आणि परमेश्वराने मी त्याची धार्मिक आहे, मला काही मिळवणार नाही, तुम्हाला स्वर्ग भेटला, आत्म्याचा विश्राम भेटला, हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि तुम्ही बघितले सर, बायबलमध्ये दिलेले स्वर्ग आहे तर आहे आणि नरक पण आहे तर आहे. त्याला काय थोडंसं या जगामध्ये पण थोडंसं राहिलं पाहिजे. लोक बिकं बघितली पाहिजे. बघितलं तू लोकांना बघितलं नाही, जगाला बघितलं नाही म्हणून आज एकटी आहे, बघितलंच. आणि देवाचं वचन म्हणतं की जो कोणी जगाचा मित्र होतो तो परमेश्वराचा वैरी होतो, म्हणून मला देवाचं वैरी नाही व्हायचं तर मला जग बघायचं ना संस्कार आहे. पण देव तो स्वर्गात आहे, तू तर खाली आहे, तुला जगातच राहायचंय, जगासारखंच बनावं लागेल, जगामध्येच राहायचंय. हा वचन म्हणतो तुम्ही या जगामध्ये राहता, पण तुम्ही या जगाचे नाही. आम्ही परमेश्वराचे देवाने आम्ही देवाचे निवडलेले लोक आहे. वचन म्हणतं की तुम्ही पाप करू नका, पवित्र राहा, कारण की तुमचा देव पवित्र आहे. अरे हे सर्व पाप बिप काही नाही, जगाशी समृद्ध होणं पाप नाहीये. वचन म्हणतं जगाचे समृद्ध होऊ नका, जग तिथं नाशाकडे चाललं तिथं तुम्ही जाऊ नका, त्याचा अंत होणार आहे. ते एक दिवशी आधोलोकात जाणार आहे, आम्हाला तिकडं नाही जायचं म्हणून शैतान तू निघून जा, तुझा अंत आम्हाला माहिती. मग काय होतं, जेव्हा वचनाने तुम्ही शैतानाशी लढता, शैतानाशी बोलता, तेव्हा शैतान कमकुवत होतो, त्याला
तुमच्यापासून दूर जावं लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही वचनाच्या द्वारे शैतानाशी लढता बोलता त्यावेळेस तो कमजोर होतो, तुमच्या जीवनातून नाश होतो, तुमच्यापासून निघून जातो. मग त्याच रीतीने तुम्हाला जर संविधानाच्या बऱ्याच गोष्टी माहिती असेल, आपको संविधान मालूम है, IPC धारा मालूम है, आपको आपके भारत देश के रूल्स एंड रेगुलेशंस मालूम है, तो जो आपके सामने आए हैं, जो आपको विरोध कर रहे हैं, आपको अटैक कर रहे हैं, आपको भड़का रहे हैं, आपको बंद करा रहे हैं, तो आप उनका सामना उन्हीं का लेकर बोल सकते हैं, क्योंकि वो उसी को डरेंगे. आप तुम लोग जो बोलेंगे ना माझं जीवन है, माझं ये ऐसा बोलेंगे तो उनका ऐसा. लेकिन जब आप बोलोगे किसी आमदार के साथ, तो सोचो कोई बड़ा अधिकारी आपके पास आया, कोई बड़ा पॉलिटिशियंस आपके पास सामने आया, आप क्या बोलोगे उसको? आणि ज्यावेळेस तुम्हाला आपल्या भारत देशाचं संविधान, त्याचे नियम, त्याचे कायदे, त्याचे रूल्स माहिती असेल तर तुम्ही त्या कायद्याने त्याला सांगू शकता, त्याला चूक करू शकता. मोठा अधिकारी सुद्धा तुमच्या समोर आला तर तुम्ही त्याला काय उत्तर द्याल? अगर आज इसको वचन मालूम है, इसलिए शैतान ने जब उसके ऊपर अटैक किया तो उसने वचन का इस्तेमाल कर उसे दूर किया, उसका मुंह बंद किया. तो वैसे ही अगर आपको भारत के रूल्स मालूम रहेंगे, आपको IPC धारा या संविधान के रूल्स जो मालूम रहेंगे, तो आप उनको मुंह पर जब बोलोगे, अरे तू MLA आहे ना, नगराचा हा आहे ना, आणि तू तसा करतो का? भारताच्या स्वतंत्रतेचा अधिकार आहे की आपल्या भारत देशामध्ये हे नाही केलं पाहिजे, धर्मामध्ये भेदभाव नाही केला पाहिजे, सगळे समान आहेत, याच्या धर्माच्या गोष्टीमध्ये काढून भांडण लावणारा नाही झाला पाहिजे. हे आर्टिकल्स लेकिन स्टार्टिंग के पेज पे ये था इसके संविधान के. आणि जसं हिला वचन माहिती म्हणून हिंदी वचनाच्या द्वारे प्रतिकार केला, शैतानचं तोंड बंद केलं, त्याला हारून पाठवलं. तसंच तुमच्याशी बोलायला कोणी प्रतिनिधी आला किंवा आमदार आला तर तुम्ही त्यालाही भारताच्या कलमांमध्ये संविधानाच्या नियमानुसार उत्तर देऊन तुम्ही पण त्याला तोंडावर पाठवू शकता की भारतीय संविधानामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही धर्मजातीच्या नावाखाली वोट दिलं ते ख्रिश्चनांनी पण वोट दिले, मुसलमानांनी पण दिले. तुम्हें जो वोट दिया वो सारी जातियों के लोगों ने दिया, उसमें क्रिश्चियंस भी है. त्या टायमाला आर्टिकल तुम्हाला आठवत नाही, आर्टिकल का बोलला तर तसं शैतानाने मी बऱ्याच गोष्टी वचनं वापरली. ती बोलली का हा अध्याय. तसंच आपण बोलताना आपण संविधानाचा हा अध्याय तो अध्याय नका काढतो, म्हणायचं संविधानात असं लिहिलेलं आहे. और सिर्फ क्या है, भारतीय संविधान में ऐसा लिखा हुआ है, आगे आपको नहीं याद तो कोई बात नहीं. म्हणजे तुम्हाला एक असं बोलण्याचं मी जसं बोलले आर्टिकल तुम्हाला आठवत नाही ना मला, इसलिए तुम्ही माझ्यासाठी तेवढं लिहिलं का इस्तेमाल करू. मग तसं जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टी माहीत असते ना, तर आपण बोलू शकतो, बोलू शकतो. तर हे बाई हे बोलते, बोलण्याचा स्वतंत्रताचा हक्क आहे बोलणे. और अगर हमें भी जानकारी होगी भारतीय संविधान के बारे में तो हम बोल सकते हैं, हमारा मुंह खुल सकता है. उसने अगर कहा कि ये और तुम इतना बात करें तो उनको कहना है कि हमारे देश में फ्रीडम ऑफ स्पीच मतलब बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून तुम्ही तुमची मतं मांडू शकता. इसलिए आपका जो भी विचार है आप लोगों को तक पहुंचा सकते हैं. माहिती पडलं तुम्हाला कळालं तर तसं त्यांची तोंड बंद होते. जसं हिने कसं शैतानाचं तोंड बंद केलं और इसने कैसे शैतान का मुंह बंद किया वचन के द्वारा, तो वैसे जब आप उनको कायदा बताओगे तो उनका मुंह बंद हो जाएगा. काय होतं, जेव्हा हिला वचन माहिती नाही मतलब इसको वचन मालूम नहीं, हां, आणि मी हिला सांगते काय करून तुला काय फायदा आहे का, काय मिळाले, काय नाही मिळालं, समजलं. सही बात है, कुछ नहीं मिला मुझे. हां, त्या जगची लोक बघ कशी आहेत, सगळे साथ देते. कोई अच्छा नहीं, क्या जाने लोग हां, म्हणून आधी पण काय द्यायची गरज आहे. एक संडे बस हो गया, महीने में एक बार मेज देते बस. हां, मेच्या दिवशी यायचं, हा रविवारी नाही यायचं, बरं. मग त्यांनी काय झालं, हे माझ्या कंट्रोल झालं, माझ्या नियंत्रणात आहे. पण माझे कसं मी त्याला चालवू शकते, बोलवू शकते, करू शकते. कारण मग तसंच आहे, जेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या नगरामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये जेव्हा असे काही लोक येतात आम्हानासारखे आणि तुम्हाला त्यांना उत्तर देता येत नाही, तेव्हा ते म्हणतात अरे हे असं करतात. आणि अशा पद्धतीने लोक मार खाऊन घेतात. कारण त्यांना त्याच भाषा, तुम्ही बायबलचं काही शिकून त्यांना फायद्याचं नाही. और आप उनको बाइबल का वचन बता रहे उनको कोई फायदा नहीं, उनकी ऐसी भाषा चाहिए. एस्तरने एक तरी यहुदी ग्रंथातला अध्याय त्या राजाच्या समोर ठेवला का? और ऐसे में एक भी यहूदी ग्रंथ में से एक भी अध्याय, एक भी वचन राजा को बताया क्या? तोरा मधला. तोरा मतलब मग
आपण अशा लोकांच्या समोर आपली देवाची वचनं का मांडायची? और ऐसे पापी लोगों के सामने आप परमेश्वर की पवित्र वस्तु को क्यों देव डालते काय हैं? म्हणतो? कुत्र्यांच्या समोर पवित्र वस्तू अरे ती फायदा और वचन क्या है? प्रभु का वचन यह कहता है कि कुत्तों के सामने कोई पवित्र वस्तु मत डालो डुकरं वचन समोर काय नका टाकू? और सुअर के सामने मोती मत डालो हा मोती छान टाकू. मोती टाकू नका. और सुअर के सामने मोती मत डालो. तर हे जे आहे ही जी वचनं आहेत ती मोती आहे. और परमेश्वर का वचन मोती है, अनमोल एकदम अनमोल पवित्र है. वस्तू आहे. त्यांना काय कळतंय? उनको भी पता त्यांना है, नाही कळत. उनको नहीं समझ में त्यांना आता ही है. भाषा कळणारच नाही. आम्हाला चर्चला जायचंच आहे, आम्हाला एकत्रित व्हायचंच आहे, एकत्रित कोणाने आज्ञा दिली आहे, आमची मर्जी, असं त्यांना नाहीच कळणार. और ये सब बाइबल की भाषा उनको नहीं मालूम है तुम्हाला त्यांचीच भाषा वापरून त्यांना समजावं लागेल. और आपको उन्हीं की भाषा में उनको उत्तर देना पड़ेगा. देशाचे जे नियम आहेत, देशाचा जो कानून आहे और हमारे देश के जो नियम और कानून है तेच त्यांना समजावं लागेल. वही उनको बताना पड़ेगा. मी एक भारतीय आहे मैं एक भारतीय हूँ आणि भारतीय कुठेही जाऊ शकतो. और भारतीय का कोई भी स्टेट में जा सकता है. कुठेही म्हणजे मंदिरात जाऊ शकतो, दर्ग्याला जाऊ शकतो, चर्चमध्ये जाऊ शकतो, वो मंदिर दरगाह चर्च के लिए भी जा सकता है. मस्जिदमध्ये किंवा गुरुद्वारामध्ये जाऊ. मस्जिद किंवा गुरुद्वारा मी में एक जा सकता है. भारतीय आहे मैं एक भारतीय आणि हूँ भारताने मला ह्याच्यात स्वतंत्रता दिली आहे. और भारत देश ने मुझे इसमें स्वतंत्रता दी है. आणि राहिलं मी कुणाला मानावं कुणाला न मानावं हा माझा वैयक्तिक स्वतंत्रताचा अधिकार आहे भारतीय. और किसके ऊपर मैंने मुझे किसको मानना है किसको नहीं मानना है ये मेरा खुद का वैयक्तिक निजी जीवन का प्रश्न है. आणि हा संविधानाने मला दिलेला आहे स्वतःचा हक्क. और ये भारतीय संविधान ने मुझे खुद के निर्णय लेने का अधिकार दिया हुआ है. म्हणून तुम्ही त्याच्यात आश्रय काढू नका. इसलिए आप उसमें तर इंटरफेयर बाबा, मत करें. तू माझा भाऊ आहे का? तू मेरा माझा भाई बाप आहे का? तू मेरा बाप है क्या? तू माझं घर पोसतो का? तू मेरे घर को खिलाता है काय क्या? करतो तू? कोण बाबा? माझा कोण आहेस तू मला सांग. तू मेरा तुझं भाई है. ऐकावं. तू मेरा कौन है जिसका मैं सुनूं? तू एक भारतीय आहे, मी पण एक भारतीय आहे. तू एक नेता आहे, तुझ्यासाठी सगळे सारखे असले पाहिजे. तो जैसे तुम एक भारतीय हो, मैं भी एक भारतीय नागरिक हूँ, और तुम एक नेता हो, एक लीडर हो, तो तुम्हारे लिए सभी लोग समान होने चाहिए. तुम्हाला कळालं? हे बोलायला आलं पाहिजे. और ये बात करने को आपको आना चाहिए. काय आम्हाला तुम्ही घाम येतो येऊन द्या, पण बोला. आपको डर लगता है लेकिन उनको दिखाओ मत, क्योंकि डरते खड़े रहो और उनका म्हणून सामना बायबल करो. सांगतं शैतानाला अडवा, तो तुमच्या समोरून इसलिए वचन कहता है कि शैतान का सामना करो तो तुम्हारे सामने से भाग जाएगा. म्हणून देवाचं वचन आज आपल्याला हे सांगतं की देव सर्व सामर्थ्य आहे. आपण काय केली पाहिजे? राजांसाठी प्रार्थना केली पाहिजे. दुसरं उदाहरण नेहम्या. और दूसरा उदाहरण नेहम्या. नेहम्याला जेव्हा कळालं की यरूशलेमची शहरपणा तुटलेली आहे, ज्यावेळेस नेहम्याला कळालं की यरूशलेमचा तट तुटलेला आहे, चौथा एक अध्याय त्याचं 4थं वचन वाचू शकता, नंतर 11वं वचन वाचू शकता, और पहिला अध्याय उसका चौथा वचन 11 वचन पढ़ सकते हैं, आणि दुसरा अध्यायाचं 12 ते 16 वाचू शकता. और दूसरे अध्याय के 12 से लेकर 16 तक आप पढ़ सकते हैं. त्याने आप पढ़ सकते हैं नेहम्या के पुस्तक में, नेहम्या को जैसे मालूम पड़ा कि यरूशलेम की शहरपणा टूटी पड़ी है आणि नेहम्याला जसं माहिती पडलं की यरूशलेमचा तट तुटलेला आहे और राजा उसे छोड़ेगा नहीं. आणि राजा त्याची सुधारणा करणार नाही. राजा का हृदय बदलने के लिए उसने प्रेयर फास्टिंग प्रेयर किया. आणि राजाचं मन परिवर्तन व्हावं, हृदय बदलावून नेहम्याने उपवास आणि प्रार्थना और केली. जब वो दूसरे दिन में आप पढ़ सकते, जब वो राजा के सामने गया, राजा ने खुद उसे कहा जा यरूशलेम की शहरपणा बनाने के लिए. दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता की ज्यावेळेस नेहम्या राजाच्या समोर गेला त्यावेळेस राजा स्वतः त्याला म्हणला की जा आणि तुमच्या यरूशलेमचा तट बांधा. परमेश्वर के हाथ में है राजाओं का मन और हृदय. तर देवाच्या हातामध्ये आहे राजांचं मन आणि हृदय. कब बदलेगा? परंतु ते तेव्हा बदल जब आप प्रेयर करो. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल. आप प्रेयर ही नहीं करोगे तो आपके हमारे देश के भारतीय के जो पॉलिटिशियन्स है वो मसीह विरोधी ॲक्ट से निकालेंगे. आणि तुम्ही जर प्रार्थना नाही केली तर भारताचे जेवढे राजकारणामध्ये आहेत ते सर्व ख्रिस्त विरोधी कायदे काढतच राहतील. उसके विरोध में वो नहीं निकाली करके हम पहले ही प्रेयर करना चाहिए.
आणि त्यांनी असे कायदे काढून दिले त्या मनाप्रमाणे, म्हणून तुम्ही अशी पहिली आपण प्रार्थना केली पवित्र पाहिजे. शास्त्र में लिखा है निर्गमन अध्याय में कि परमेश्वर ने फिरौन का हृदय कठोर किया। आणि पवित्र शास्त्रामध्ये निर्गमन अध्यायामध्ये दिलेलं आहे की देवाने फारोचं हृदय कठीण केलं. निर्गमन अध्याय 4 में पढ़ सकते हैं, आणि निर्गमन अध्याय 4 मध्ये वाचू शकता. 21वें वचन में, आणि 21व्या वचनामध्ये, 14वें अध्याय में, 14व्या अध्यायामध्ये, 4 वचन में 4थ्या वचनामध्ये और 17वें वचन में। आणि 17व्या वचनामध्ये परमेश्वर ने जब जब चाहा फिरौन का हृदय कठोर किया, जब जब चाहा सौंप दिया, जब जब चाहा कठोर किया, पकड़ के रखा नहीं, ऐसे ही रहे। अब थोड़ा नहीं चेंज हो, चाल मेरे लोगों को देवाची जेव्हा इच्छा झाली त्याने फारोचं हृदय कठीण केलं, आणि ज्यावेळेला इच्छा झाली त्यावेळेस त्याने त्याचं हृदय नरम केलं. तो जब हम प्रेयर करते हैं तो परमेश्वर क्या करता है, ऐसी परिस्थितियां बनाता है कि परिस्थिति जो परमेश्वर के हमने जिस बात के लिए प्रेयर किया रहते हैं ना, उसके अनुसार होने के लिए। जैसे एस्तर रानी और उन लोगों ने जैसा प्रेयर किया, तो वैसे ही क्या हुआ, परमेश्वर ने वैसे ही बात होने दी जिंदगी में आगे। हमारा तुरंत नहीं मरा, ऐसी कुछ परिस्थितियां होने दी जो परमेश्वर जिस राह से लेके जा रहा। आणि म्हणून आपण जर प्रार्थना केली देव परिस्थिती बदलतो. जशी एस्तर आणि यहूद्यांनी प्रार्थना केली होती, देवाने तशी तशीच परिस्थिती आणली आणि त्याच मार्गाने आम्हाला फाशी दिली. जब रूत ने अपने नोआमी को अपनी सास बोलकर ग्रहण करने से पहले उसके परमेश्वर को ग्रहण किया, परमेश्वर ने ऐसा मोड़ लाया, जब वो परमेश्वर को अपना परमेश्वर मान लिया तो उसने क्या किया, वो वहाँ इतने सारे खेत थे जहाँ वो अनाज ढूंढ सकती थी, चुन सकती थी, लेकिन परमेश्वर ने किसकी खेत में लेकर गया, वहाँ बहुत सारे खेत थे। तो परमेश्वर क्या करता है, अपने संकल्प अपनी योजना पूरी करने के लिए वैसे मोड़ लाता है। और जैसे रूत के जीवन में ऐसे मोड़ लाया, तो वैसे ही परमेश्वर ऐसे ही मोड़ परिस्थितियां ऐसा बनाता है जिसमें हमने जो प्रार्थना की वैसा होने की। आणि तसं देवाने रूथच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती आणि ज्यावेळेस तिने सासूला स्वीकार करायच्या बरं इस्रायलच्या देवाचा स्वीकार केला, देवाने अशी परिस्थिती आणली की तिला तो बोआजच्या शेतामध्ये घेऊन गेला. तिथं खूप सारे इस्रायली शेत होते, पण तो त्याच्यात नाही तर तो बोआजच्या शेतामध्ये घेऊन गेला. तसंच आपण जर प्रार्थना केली तर देव अशी परिस्थिती आणत की आपल्याला पण आपण जी योजना केलेली ती त्याच्यासाठी ती देव पूर्ण करत तशी परिस्थिती उत्पन्न होते. व्यवस्था विवरण अध्याय 2:30 में सिहोन राजा के बारे में हम देखते, परमेश्वर उसे हराना चाहता था इसराइलियों के सामने, इसलिए उसका हृदय परमेश्वर ने कठोर कर दिया। आणि अनुवाद अध्याय 2:30 मध्ये आपण बघू शकतो की देव सिहोन राजाला हरू इच्छित होता इस्रायल लोकांच्या हातामध्ये, त्यामुळे देवाने त्याचं हृदय कठोर केलं. आखिर में इसराइली को लड़ना पड़ा उसे, आणि शेवटी तो इस्रायलशी लढायला आला, मग इस्रायलला लढावं लागलं. कहीं कहीं जगह पे शांत रहना अच्छा है, कहीं कहीं जगह लड़ना अच्छा है। आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला शांत राहणं गरजेचं आहे आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला लढावंच लागतं. हाँ, तो इसीलिए याद रखो युद्ध परमेश्वर का है, आणि युद्ध परमेश्वराचे आहे. बहुत बार राजाओं के हृदय को कठिन सॉफ्ट ये परमेश्वर ही कर सकता है। आणि खूप वेळा राजांच्या हृदयाला कठीण आणि नरम देवच करू शकतो. डेविड को भी देखो, हृदय को कठोर कर दिया उसने, अपने देश के लोगों की गिनती कर ली। आणि दाविदाचं पण हृदय कठोर केलं आणि त्याने आपल्या देशाच्या लोकांची मोजणी केली, जनगणना केली. नबूसरेत राजा इतना बड़ा चिन्ह चमत्कार परमेश्वर का देखा, त्याने एवढे मोठे देवाचे चिन्ह चमत्कार लेकिन बघितले. उसे नम्र करने के लिए क्या किया, 7 साल, 1 साल नहीं 2 साल नहीं 7 साल पशु के समान रखा। आणि त्याला नम्र करण्यासाठी देवाने 1, 2, 3 वर्ष नाही पण 7 वर्ष त्याला पशुसारखा त्याला ठेवला. तो परमेश्वर महान है, हमें सिर्फ क्या करना है, हमें सिर्फ प्रेयर करना है। और याद रखो, परमेश्वर की मर्जी के बिना वो किसी भी मसीहों को छू नहीं सकते, किसी इसराइलियों को हाथ नहीं लगा सकते। देवाच्या मर्जीशिवाय ते लोक कोणतेही ख्रिस्ती लोकांना स्पर्श नाही करू शकत. भजन संगीता 105 में लिखा है, आणि स्तोत्रसंहिता 105 मध्ये दिलेला आहे. Psalm 105 आणि स्तोत्रसंहिता 105 और उसके 14-15 में लिखा है, आणि त्याच्या 14-15 मध्ये दिलेला आहे. उसने मनुष्य को परंतु उसने किसी मनुष्य को उन पर अंधेर करने नहीं दिया। यानी परंतु कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव देऊ दिला नाही. 12वें वचन से पढ़ो, 12व्या वचनापासून किसको उपद्रव करने नहीं दिया वो भी मालूम होना चाहिए। 12 वचन से पढ़ो। त्यावेळी ते मोजके फार थोडके होते. हाँ, कितने थोड़े ही लोग थे, भले आज चर्चेस में बहुत कम लोग हैं, कम लोग हैं, कोई चर्चेस में बहुत कम लोग हैं, कोई चर्चेस में ज़्यादा लोग हैं, तो भी हाँ व तेही त्या देशात उपरे असे होते. परदेशी थे, ते राष्ट्रातून एका राज्यातून दुसऱ्या लोकात भिनले. हाँ, त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही. इसलिए मसीह लोग जहाँ भी जाएंगे, एक देश से दूसरे देश में किधर भी जाएंगे,
किसी को भी अलाउ नहीं करेगा इसको उपद्रव को कंट्रोल में रखेगा। फिर त्यांच्यासाठी त्यांनी राजांचाही निषेध करून म्हटले की उसने राजा को भी धमकी दिया माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेशांना उपद्रव देऊ नका। कमांड करता है, नींद में भी कमांड करेगा, डांटेगा, उनके अंदर डर डालेगा, गड़वे देगा, जुलाब देगा, कुछ भी करेगा, उनको कुछ भी बीमारी करके बोलेगा खबरदार मेरे इस अभिषेक को हाथ नहीं लगाना, उसकी कोई हानि नहीं। आणि देव राजांना स्वप्नामध्ये पण झोपेमध्ये पण त्यांना धमकी देऊ शकतो, त्यांना बोलू शकतो, त्यांना रोग आजारी देऊ शकतो की माझ्या लोकांना हात लावू नका म्हणून। तो आप इस वचन को पकड़ सकते हैं। राजाओं की प्रार्थना करने के लिए जो लोग आज भी मसीहों की तरफ से पास्टरों को मारने के लिए 11 लाख का चैलेंज कर रहे हैं, बहुत सारी बुराई कर रहे हैं, जैसे उसने कहा कि वो यीशु किडनी देता है, चंगा करता है, तो उसी ने मुझे आमदार का पद निकाले। प्रभु से हम प्रेयर करना चाहिए। आणि आज जशी त्यांनी उपोषण सुपारी दिलेली 11 लाखाची ख्रिस्ती लोकांना मारण्यासाठी त्यांनी चॅलेंज केलंय की जो येशू आजारांना बरं करतो, लोकांना किडनी देतो, त्यांनी मला पण आमदार पद उतरून दाखव। आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरं अगर प्रभु कर नहीं सकता, आपला देव करू नाही शकत, क्षण भी कर सकता है, देव सगळा करू शकतो, कोई बात कठिन नहीं, लेकिन हम मसीहों इसके लिए प्रेयर करना है। परंतु आपल्या ख्रिस्ती लोकांनी यासाठी प्रार्थना करणं फार गरजेचं हम आहे। प्रार्थना करेंगे, परमेश्वर कार्य करेगा। आणि आपण प्रार्थना केली तर देव कार्य करेल। अब हम कुछ वचनों को देखेंगे। या आपण काही वचन बघू। हम सबसे पहला पढ़ेंगे भजन संहिता 113, आणि सगळ्यात पहिले आपण वाचू स्तोत्र संहिता 113 Psalm 133 आणि स्तोत्र संहिता 113 और उसका 4था वचन। त्याचं वचन 4। परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे। क्या लिखा है? हमारा परमेश्वर सारे जातियों के ऊपर, सारे राजाओं के ऊपर ऊंचा है, महान है। जिस परमेश्वर की हम भक्ति करते हैं, इसीलिए उसकी महिमा आकाश से भी ऊंची है। आणि आपला देव सर्व राष्ट्रांहून महान आहे। और हम भजन संहिता का और एक वचन पढ़ लेंगे। हम पढ़ेंगे भजन संहिता 67, आणि आपण वाचू स्तोत्र संहिता 67 Psalm 67 आणि स्तोत्र संहिता 67 1 to 7। त्याचं 1 ते 7। Psalm 67 स्तोत्र संहिता 67 1 to 7। त्याचं 1 ते 7। देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा, त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग पाडावा, तू सिद्ध केलेले ताबे सर्व राष्ट्रांना विदित व्हावे। हाँ, हे देवा, राष्ट्र तुझी स्तुती करो, हाँ, देश तेरा धन्यवाद करे, व सर्व राष्ट्र तुझी स्तुती करो, देश देश के सब लोग तुझे धन्यवाद दे, राष्ट्र हर्ष करो, राज्य राज्य के लोग आनंद करे, जय घोष करो, जय घोष करे। कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील हाँ, व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील। हाँ, हे देवा, राष्ट्र तुझी स्तुती करो, सर्व राष्ट्र तुझी स्तुती करो, भूमीने आपला उपज दिला आहे। देव, आमचा देव आम्हाला आशीर्वाद देव, देव आम्हाला आशीर्वाद देव, पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरो। तो हमें आशीष मिलेगा तो क्या होगा? लोगों में डर आ जाएगा। आणि ज्यावेळेस आपल्याला आशीर्वाद भेटेल त्यावेळेस लोकांमध्ये भीती येईल। इस वचन के अनुसार हम मसीह लोग ऊंचे पे रहे, चमकते रहे, बड़े पद पे हो जाए, क्योंकि परमेश्वर की लाइट शाइन करना है तो ऊंचे पे रहना चाहिए। लाइट किधर रखते हैं? ऊपर। तो आप इसलिए आप अपने बच्चों को पढ़ाओ, खुद भी पढ़ो, ऊंचे पद पे जाओ। आणि म्हणूनच ख्रिस्ती लोक उंच पदावर असले पाहिजे। जसं वीज वर ख्रिस्ती लोकांनी पण उंचावर राहिलं पाहिजे। म्हणून तुम्ही पण शिक्षण द्या, तुमच्या मुलांना पण शिक्षण द्या, उंच पदावर जा आणि उंच पदावर जा। तो अपने बच्चों को मन में से पहले से डालना, बाबा तुझे न्यायाधीश होना है, आणि मुलांच्या मनामध्ये पहिलेच टाकायचं की तुला कलेक्टर होना है, जज बनायचे, कलेक्टर व्हायचे, इस रीति से बोलना है, आणि अशा पद्धतीने बोलायचे। एजुकेशन दे, बड़े स्थान पे जाना, आणि शिक्षण घेऊन उंच स्थानावर जा, बड़े स्थान पे जा, उंच स्थानावर जा, ताकि मसीहों की तरफ से भी बात कर सके। कारण ख्रिस्ती लोकांच्या तर्फे तुम्ही बोलू शकता। तो एजुकेशन के लिए मना मत करो। अभी तो फिलहाल के लिए तो एजुकेशन दे रहे जो होशियार है तो उनको लेने दो। आणि शिक्षणासाठी मनाई करू नका, जे लोक हुशार आहे, बुद्धिमान आहे, ते शिक्षण घेतात त्यांना घेऊ द्या। पढ़ेंगे हम भजन संहिता 33 आणि आपण वाचू स्तोत्र संहिता 33 उसका 6 से त्याचं 6 पासून 12। परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले व त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले। तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करतो, महासागराचे निधी साठवतो। अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय करो, जगात सर्व राहणार त्याचा धाक बाळगो, कारण तो बोलला आणि अवघे झाले। आमीन।
त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. राष्ट्रांच्या मदती परमेश्वर निरर्थक करतो, लोकांचे संकल्प निष्फळ करतो. तो आपको मालूम पड़ा परमेश्वर कौन है? वो सब कुछ कर सकता है, उसके लिए कोई बात कठिन नहीं. आणि देव कोण आहे तुम्हाला माहिती पडतो, सर्व काही करू शकतो, त्यासाठी काहीच कठीण नाही. आयु बदले 12, आणि इयोब अध्याय 12 23, 24. त्याचं वचन 23 आणि 24. जॉब 12, 13, 23, 24. आणि इयोब अध्याय 12 त्याचं 23 ते 24. 23 आणि 24. तो राष्ट्रांची समृद्धी करून मग त्यांचा विध्वंस करतो. क्या लिखा है? वो जातियों को बढ़ाता भी है, उन्हें नष्ट भी करता है. तो राष्ट्रांचा विस्तार वो करून पहला भी देता है त्याचं संकोचनही करतो. और उन्हें बंधुआई में भी कैसे लेके जाना है उनको परमेश्वर को अच्छा आता है. तो पृथ्वीवरील लोकनायकांची बुद्धी हरण करतो. वो बड़े बड़े मुख्य लोग राजा के स्थान पर उनकी बुद्धि क्या कर देता है? उड़ा देता है. ऐसे काम उनके द्वारा कराता है जो मूर्खता है. फिर हम सोचते हैं आप बात बोलो बाबा ने बाबा ने त्यांना मार्गरहित वैरान प्रदेशात भटकायला लावतो. ऐसा उनके द्वारा करता है कि उनको निर्जन स्थानों में रास्ता नहीं ऐसा भटका भी देता है. आणि त्यांना वैरान प्रदेशामध्ये जिथं मार्ग नाही निर्जन स्थानामध्ये प्रभु को मालूम है कब झुकाना कब खड़ा करना. देवाला माहिती की त्यांना खाली पाडणं ते त्यांना उभं करणं. तो इसीलिए डैनियल भी पत्री में डैनियल भी यही कहता है जब वो पाप अंगीकार कर रहा था राजाओं के लिए वो वही प्रेयर करता है कि प्रभु तुमने कैसे नीचे लाना तुझे मालूम है. आणि डॅनियल म्हणजे ज्यावेळेस इस्रायल लोकांच्या पापांसाठी स्वतःच्या पूर्वजांच्या पापासाठी स्वतःच्या पापांसाठी क्षमा मागतो त्यावेळेस तो हीच प्रार्थना करतो की देवा राजांचा उदय आणि असं तूच करतो त्यांना कसं वर न्यायचं आणि खाली पाडायचं तुला माहिती. तो इसीलिए प्रियो हम क्या करना चाहिए? हम प्रार्थना करना चाहिए. आणि म्हणून आपण काय केली पाहिजे, या परिस्थितीमध्ये प्रार्थना केली पाहिजे. नया करार हमें पहले नए करार में जाने से पहले हम आमोस की पत्री निकालेंगे और फिर पहला तीमोथी हो जाएगा. आणि नवीन करारामध्ये जायच्या पहिले आपण आमोसचा अध्याय काढू, त्याच्यानंतर मग पहिला तीमोथी काढू. आमोस 5वां अध्याय. आणि आमोस अध्याय 5 और उसका 24. आणि आमोस अध्याय 5 आणि त्याचं वचन 24. न्याय पाण्याप्रमाणे व नीतिमत्ता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो. हाँ, अगर हम प्रेयर करेंगे कि न्याय कैसा होना चाहिए? नदी के समान और धर्म को महानंद के समान बहने दो. इस तरह से प्रेयर करने के लिए हम करना चाहिए. तो हम प्रार्थना करेंगे, वचन पढ़ेंगे पहला तीमोथी आणि आपण वचन वाचू पहिले तीमोथी अध्याय 2 अध्याय 2 और उसका 1 और 2. आणि त्याचं वचन 1 आणि 2. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या प्रार्थना रथबद्ध्या व उपकारस्तुती करावी. राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी. क्या लिखा है? तुम प्रार्थना करो और प्रार्थना के साथ साथ सबके लिए प्रार्थना करो, लेकिन राजाओं के लिए ज़्यादा प्रार्थना करो. फिर यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थ मसीह लोग अच्छी रीति से शांति से हमारे धर्म के कामों में और उसमें वो लोग गुड़गुड़ नहीं करे. आणि ख्रिस्ती लोकांनी शांतीने सुभक्तीने आणि गंभीरपणाने आयुष्य घालवावं त्यासाठी त्याच्यामध्ये त्यांनी डोळा करू नये म्हणून त्याच्याकरता प्रार्थना करावी. वो अथॉरिटी उनको नहीं है आणि तो अधिकार त्यांना नाही आहे. तो राजकारण में राजकारण का ही काम करे. तर राजकारणामध्ये राजकारणाचंच काम करावं. तो धर्म के इसमें हाथ नहीं डाले. तर धार्मिक गोष्टींमध्ये त्यांनी हात घालू नये. तो इसीलिए प्रियो रोमियो की पत्री अध्याय 13 में लिखा है हर एक व्यक्ति पहले वचन में शासकीय अधिकारियों के अधीन रहे. लेकिन ऐसा अधिकार नहीं है कि जो परमेश्वर की ओर से न आया है, लेकिन तुम्हें विधि का सामना न करना पड़े. इसलिए तुम क्या करो? अच्छा काम करो, बुरा काम न करो. आणि म्हणून लोकांचं पत्र अध्याय 13:1 मध्ये दिलेलं आहे की सर्व मनुष्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहावे, परंतु तुम्हाला विधीचा सामना करायला लागू नये म्हणून तुम्ही परमेश्वर के अधीन रहो. म्हणून देवाच्या अधीन राहा. परमेश्वर के सेवक बनकर आणि देवाचे सेवक बनून बुरा काम मत करो. आणि वाईट काम करू नका. और मसीह होने के नाते
चर्च चलाते समय, मसीह काम करते समय कोई बुरा काम नहीं करे जिससे वो हमारे पर उंगली उठाए. आणि आपण ख्रिस्ती असल्याच्या नात्याने चर्चमध्ये येण्याच्या नात्याने चर्च चालण्याच्या नात्याने आपण कुठल्याही वाईट कामं करू नये की ज्याच्याद्वारे त्यांना बोट उचलायला कारण भेटावे. जैसे कारण ऐसा उंगली नहीं उठाए, अरे देखो तुम्हारा वो ऐसा किया, उसने ऐसा किया, वो ऐसा करता है, तुम ऐसी की, तुम ऐसा किया, ऐसा करके हमारे अंदर कोई दोष नहीं होते. आणि आपल्यावरती बोट उचलायला कुठले कारण नसावे की तुमचा माणूस असा करतो, असं करता, हा असा होता, तसं होता, असं बोलायला कारण देऊ. या लोगों को कोई एक एप्पल, सड़े हुए एप्पल के कारण सारे एप्पलों की क्या होती है, मेहनत कम की जाती है, उन पर दोष लगाया जाता है. आणि एक ॲपल जर खराब झालं सडलं तर त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या ॲपलच्या ढीकची व्हॅल्यू किंमत कमी होते. जब हम देखते हैं अरे ये एप्पल अच्छा नहीं है, खराब है, लेकिन सब एप्पल खराब नहीं देते, वो एक ही एप्पल खराब रहता है. आणि आपण जेव्हा बघतो की हा ॲपल चांगला नाही, हा खराब आहे, पण तो सगळे खराब नसतो, तो एकच खराब असतो. तो वैसे सब मसीह बुरे नहीं रहते, सब मसीह अच्छे रहते हैं, लेकिन उसमें एक मसीह ने कोई बुरा काम किया और नहीं करना चाहिए, क्यों? हम सत्य को जानते हैं, हम प्रभु को जानते हैं. हम प्रभु को जानने वाले लोग गलत काम करेंगे तो उनको मौका मिलता है नाम रखने के लिए बुरा, कि देखो तुम लोग इतना यीशु, अभी वो लोग उनके पास सत्य नहीं मानते, हम तो लाइट में है ना, तो हम बुरे काम नहीं करना चाहिए. जसं की ख्रिस्ती लोकांमध्ये सगळे लोक मोस्टली चांगले आहेत, पण तो एकाने चुकीचं काम केल्यामुळे त्यांना बोलायला मौका भेटतो. आपण ख्रिस्ती असल्याच्या नात्याने आपल्याला वचन माहिती आहे, आपल्याला सत्य माहिती आहे, आणि हे सर्व जाणून सुद्धा आपण पाप करू नये, आपण वाईट काम करू नये. फिर क्या होता है, अगर एक पास्टर ने कोई केस में, बलात्कार के केस में अटक गया तो उनको लगता है सब पास्टर बलात्कार किया. अगर कोई पास्टर किसी लड़की के ऊपर हाथ रखेगा तो भी होगा, ऐसा करेगा. हर पास्टर वैसा नहीं होता है. आणि एक पास्टर जर बलात्काराच्या केसमध्ये अडकला किंवा त्याने असं वाईट कृत्य केलं, त्यांना माहिती पडलं, दुसऱ्या पास्टरने हात जरी ठेवला डोकं प्रार्थना करायसाठी, त्यांना वाटतं की हा पण व्यक्ती असाच आहे, अशामुळे सगळ्यांची बदनामी होते. तो इसीलिए कोई हम पर दोष नहीं ढूंढ निकाले. आणि कोणी आपल्यामध्ये दोष काढू नये. फाइनेंशियली फेथफुल लोग, आणि आर्थिक बाबतीत विश्वासयोग्य राहा. चर्च चलाने वाले, चर्च में आने वाले फाइनेंशियली फेथफुल लोग, ताकि कोई आप पर उंगली नहीं उठा सके. आणि चर्च चालवणारे, चर्चमध्ये येणारे सगळे आर्थिक बाबतीमध्ये विश्वासयोग्य राहा, कारण तुमच्यावरती कोणी बोट उचलू नये. नहीं तो ऐसा नहीं बोलना चाहिए इतना यीशु यीशु करता है तो अभी तो गरीब है, तेरे कंगाली है. लेकिन अगर आप फेथफुल रहोगे, आप अपना दान दशम बराबर प्रभु को डालोगे, तो तुम भी कोई भी दरिद्र, बाइबल में ऐसा ही लिखा है. क्या लिखा है? तुम उस काल में जो चर्च था उसमें कोई दरिद्र नहीं था. क्यों दरिद्र नहीं था? क्योंकि वो लोग अपना पैसा नहीं सोचते, जो कुछ उनके हाथ में आता था वो उसका बराबर प्रभु को दशांश टाइप दे देते थे, आणि इसलिए गरीबी उनको आई नहीं. आणि जे प्रेसिडेंटच्या कुटुंबामध्ये जी मंडळी आहे त्यांच्यामध्ये कोणी दरिद्र नव्हतं. का दरिद्र नव्हतं? कारण ते आपली मालमत्ता विकून त्याचं दशम देवाला बरोबर द्यायचे, त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणी दरिद्र होतं. तसंच आपल्यामध्ये पण कोणी दरिद्री असू नये आणि लोकांना बोलण्याचा मौका भेटू नये. तो आज चर्च में आने वाले लोग गरीबी में है, इसीलिए वो लोग बढ़ नहीं रहे, उनका घर अच्छा नहीं बन पा रहा है, वो वैसे के वैसे परिस्थिति. तो लोग क्या बोलते हैं, क्या हुआ तेरा चर्च जाके कुछ तो, क्योंकि वो लोग आत्मिक आशीष नहीं देखते, उनको बाहरी आशीष देखना है. आणि आज आपण चर्चमध्ये आपलं घर बदललं ना, आपली काय परिस्थिती बदलली ना, तर ते काय म्हणतात की काय फायदा तुमचं चर्चमध्ये जाऊन, का कारण त्यांना आत्मिक आशीर्वाद दिसत त्याला ते बाहेरून आशीर्वाद पडतो. आप फटे पुराने कपड़े डालोगे तुम्ही जर फाटलेले कपडे घालाल तो वो लोग वही देखेंगे, काय झालं ना यीशुकडे मिलके क्या मिला. आणि ते हेच लोक की अरे येशूकडे ह्यांना काय भेटतं, आप बघायसाठीच आहे. आप रिक्शा में यात्रा नहीं करोगे, तुम्ही रिक्षा गाड़ी में यात्रा नहीं करोगे, गाडी नाही राहणार. हाँ आप 10-10 रुपए के लिए एकदम चल के एकदम क्या किसी को बोल रहे मेरे को एक बड़ा पाव खिला दो, पैसे नहीं है, ऐसा करोगे तो फिर वो लोग क्या हो जाएगा, वो लोग बोलेंगे, वो लोग बाहर से ब्लेसिंग देंगे. आप आत्मा में कितने बढ़ गए बाबा, आप जुने हो, आप आत्मा में बढ़ गए हो, आप वचन देते हो, आप अच्छा सिखाते हो, आपको वचन बहुत बाहर है, ये उनको क्या लेना देना, उनको मुझसे क्या लेना. वो ये देखते हैं तुम प्रभु के पास आकर तुम्हारे पति ने दारू छोड़ी क्या, तुम्हारा लाइफ बदला क्या, तुम्हारी परिस्थिति बदली क्या, तुम्हारा घर कैसा हो गया, पहले कैसा था, आज कितना अच्छा हो गया, तुम्हारे बच्चे कैसे हैं. इन बातों को वो देखकर, तो ये सब आशीष मिलने के लिए आपको करना क्या पड़ेगा, परमेश्वर के आगे मेरे शब्द दिन पालन करना, दान दशंश बराबर से देना, इसमें कभी भी कोई गलती न करना. बाइबल में क्या लिखा, तुम्हारे हाथ में जो भी आता है, जो भी तुम्हारे हाथ में धन आया उसका दशंश देना. आणि जे पण तुमच्या हातामध्ये धन येतं त्याचं तुम्हाला दशम कसं दहावा भाग द्यायचा आहे. कभी पगार आया तो लोग पगार का कभी लोग को पगार का भी नहीं देते, लेकिन मैं बता रही हूँ कुछ लोग देते पर वो आज समझते गलती से देते हैं. कोई लोग बिल्कुल दशम देते हैं, आणि काही लोक तर बिलकुल त्याच्या पगाराचा दशांश टाकत नाही, काही समर्पित आहे जमीन का पैसे का भी दशंश नहीं डालते. आणि जमिनीच्या पैशाचा पण दशांश टाकत नाही. तो ये आज्ञा उल्लंघन से क्या हो जाता है, आणि आज्ञा उल्लंघन केल्यामुळे काय होतं, देवाचा आशीर्वाद येत नाही. बापरे 10 लाख की जमीन बिकी तो कितना हुआ दशम,
आणि 10 लाख 1 लाख देंगे का 10 लाखाची जमीन विकली तर 1 लाख देवाला द्यायची नाही. ठीक है दीदी 500 रुपये आणि ये लोग 500 मिनट ठीक आहे. है ना? जब भी एक भाई ने मुझे पूछा था वो लोन ले रहा था आणि एक लोन घेतलं तर त्याने मला विचारलेलं लोन का भी दशम डालने का है आणि 2 साल दशम टाकायचा का. जो सभी दशम का शुक्रवारी आलेगा मग फ्रायडे दोन हजबंड वाईफ थे 2 नवरा बायको होते. काय करायचं पाहिजे सरकार करायचं द्यायचं नाही द्यायचं प्रभू ने बोला तेरे हाथ में जो आता है उसका दशांश तुझे देना है आणि प्रभू म्हणाला की तुझ्या हातामध्ये जे काही येतं त्याचा त्या उत्पन्नाचा दशमांश तुम्हाला द्यायचा आहे. उसने कहा ये तो कर्जा है तो म्हणला हे तर कर्ज घेतोय तो कर्जा में कैसा कर्जे का भी लोन देना है लोन का भी दशम देना है कर्जाचा मग दशमांश द्यायचा आहे. तो बोला हाँ आपका कर्जा नहीं होने के लिए हा कारण तुमचं कर्ज लवकर फिटावं जल्दी फिटने के लिए लवकर फिटावं तभी तो आपका मिलेगा ना आप जो दोगे जिसमें से उसको जल्दी फिटेगा ना तुम्ही जर दिलं तर तुमचं कर्ज लवकर फिटेल. उसने इसलिए दिया था कि देखने के लिए परमेश्वर को टेस्ट करने के लिए कि सचमुच ये जो दीदी बोली है वो सचमुच वैसे ही है क्या वो तो अच्छा हो गया प्रभु को कुछ बोला था आणि त्यांनी परखण्यासाठी त्यांनी ते पैसे देत होता कारण की दिदी जसं बोलत तसं खरोखर झालेलं आहे होईल का म्हणून. हाँ तो उसने दशम डाला त्याने दशमांश टाकला और इतना जल्दी उसका लोन फिट गया आणि एवढ्या लवकर त्याचा लोन फिटला कि आखिर में उसने गवाही दी आणि शेवटी त्यांनी साक्ष दिली. गवाही में मुझे मालूम पड़ा कि अच्छा अच्छा ऐसा है क्या अच्छा जीव पर किया था क्या फिर भी मुझे मालूम कभी पड़ा आणि साक्षीमध्ये माहिती पडलं की परखण्यासाठी हे सगळं केलं होतं. त्यांनी माफी मागितली और उसी भाई को दर्शन प्रभु दिखाया था कि तू दर्शन देता है क्या क्योंकि प्रभु पूछ रहा था सबके में वो लाइन में थे आणि ते लोक रांगेमध्ये लागलेले होते. तू दर्शन देता है आणि ते सगळे दर्शन मतलब कुछ कुछ मुझे दीदी मेरे पास भी हुआ है प्रभु जी ने मुझे कुछ दर्शन देता है मैं पहले देखा था अभी नहीं देता हूँ किसी ने मुझे भटकाया दर्शन से हट से ते सोबतून गाडी झाले. वो उसने प्रभु को पूछा कि प्रभु अचानक मेरा पैसा कम कैसे हो रहा है अचानक मेरी बढ़ती कैसे बढ़ गई आणि त्यांनी प्रभूला विचारलं की देवा माझे पैसे कमी का होतात माझी वाढ का नाही होत घटी का व्हायला लागली. तब प्रभु ने बताया स्वप्न के द्वारा तो वो मुझे बताया दीदी देखा ऐसा मुझे पड़ा तो मैं गलती की मुझे माफ़ करो लेकिन जितने महीने का मैंने दशांश निकाला मैं थोड़ा थोड़ा करके उसमें मिक्स करके डाला आणि त्यांनी म्हणजे इकडे माफी मागितली आणि त्यांनी कबूल केलं की मी जेवढ्या महिन्याचा दशांश नाही टाकला ते सगळ्याचं थोडं थोडं मिळून टाकलं. फिर प्रभु ने उनके वापस बढ़ती किया मग तेव्हा त्यांची पुन्हा वाढ केली. कहने का उद्देश्य प्रियो आज परमेश्वर हमसे यही कहता है कि उन्नति होने पर क्या होता है परमेश्वर लोग देखते हैं हाँ इतना अच्छा हो गया अभी जैसे जो लोगों ने भाड़े के घर में रहते थे वो खुद के घर पे गए लोग देखा कि वहाँ होगा आशीष ये मिलने के लिए हमें क्या करना पड़ेगा आज्ञा होगा आणि शारीरिक आशीर्वाद आपल्याला भेटण्यासाठी आपल्याला देवाच्या आज्ञांचं पालन करावं लागेल. आपको समझ में आ रहा है तो इसलिए आज हमें क्या करना है राजाओं के लिए प्रेयर करना है आणि म्हणून आज आपल्याला राजा लोकांसाठी प्रार्थना करायची हमारे देश के लिए हमें प्रेयर करना है आणि आपल्या देशासाठी आपल्याला प्रार्थना करायची ताकि हमारे देश में खास करके हमारे महाराष्ट्र में कोई भी एंटी कन्वर्जन लॉ नहीं लगे आणि कुठल्याही धर्मांतरण विरोधी कायदा आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ नये म्हणून. जहाँ जहाँ एंटी कन्वर्जन लॉ लगा है जैसे जिथे जिथे धर्मांतरण विरोधी कायदा लागलेला आहे यूपी बिहार छत्तीसगढ़ मध्य प्रदेश और झारखंड और कोई जगह है ऐसे जगह में जो लगा है वो कोई ना कोई इस लॉ को दूर करे क्यों क्योंकि संविधान के अनुसार ये एक्ट रॉन्ग है आणि ज्या ज्या ठिकाणी धर्मांतरण विरोधी कायदा लागलेला आहे तो कायदा सर्वांनी मिळून दूर करावा का कारण की भारतीय संविधानानुसार हा कायदा चुकीचा आहे. चुकीचा है तो बोलने वाला कोई नहीं है तर त्यांना विचारणार कोण नाही. तो अगर हम परमेश्वर के पास बोलेंगे तो परमेश्वर लोगों को खड़ा करेगा ना आणि आपण देवाकडे विनंती केली तर देव लोकांना उभं पडत है ना उन्हें बनाएगा उन्हें खड़ा करेगा आणि देव त्यांना लोकांना तयार करून त्यांना उभं करत. और ये जो देवेंद्र फडणवीस है वो कोई दूसरा गलत कदम हमारे महाराष्ट्र में कुछ नहीं निकाला आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस त्यांनी अजून काही चुकीचे पावलं उचलले नाही. अभी मोदी को नया कानून निकालता है भारतीय हो कैसे आणि मोदी नवीन नियम काढले की तुम्ही भारतीय आहात ते प्रूफ करून दाखवा. आधार कार्ड पैन कार्ड नहीं चलेगा आधार कार्ड पॅन कार्ड नाही पाहिजे.
बर्थ सर्टिफिकेट चाहिए, बर्थ सर्टिफिकेट। आणि तुमचं जन्माचं सर्टिफिकेट पाहिजे, जन्म दाखला. बर्थ सर्टिफिकेट आणि जन्म दाखला आहे तुमच्याकडे? लिव्हिंग सर्टिफिकेट नाही, बर्थ सर्टिफिकेट। आणि जन्माचा दाखला. अरे कुठून आणायचं बाई? गावाला जावं लागेल, आपापल्या देशात जावं लागेल। तिथे लोक पास नाही आहे. मग कुठून आणणार? तुम्ही भारतीय नाही, त्याला भारतातून निघून जा। बर्थ सर्टिफिकेट तुम्ही दाखला. भारतात पहिलं झालं, भारतातच राहिलं, एवढे वर्ष राहिलं। पण मी तुम्हाला सांगते, भारताचा नियम आहे की 5 वर्षापेक्षा जास्त ज्यांनी भारतात जन्म घेतला ते भारतीय आहे। आणि भारताचा नियम आहे की ज्यांनी भारत देशामध्ये जन्म घेतला ते भारतीय आहेत. आणि जसं की 5 वर्षापेक्षा जास्त वर्ष राहिला तरी तो भारतीय आहे। और 5 साल से ज़्यादा अगर हमारे देश में रहता है तो वो भारतीय नागरिक हो जाता है. असं लिहिले संविधानाच्या पहिल्याच लाईनच्या पेपरमध्ये झालं तरीच तर तरी भारताचं संविधान तुम्हाला तो आर्टिकल सांगा। आपको भारतीय संविधान पढ़ा के बता दूँ. जे शाळेत ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही पैदा झाला, जन्म झाला, तरी त्याची गरज लागेल तुम्हाला। म्हणजे दवाखान्याचा जन्म झालेला आहे तिची तुम्हाला गरज लागेल. हां, कुठे झाला तुम्ही? हॉस्पिटलमध्ये झालात ना? दवाखान्यात जन्म झाला ना? का घरी? घरी बऱ्याच जणांचा पहिल्या काळात कसा घरी द्यायचा हा त्या एरियामधल्या जिथं तुमचा जन्म झाला तिकडच्या तिकडं जाऊन करावं लागेल असं आहे। आता आमचं कसं नायर हॉस्पिटलमध्ये झाला, माझ्या आईने ठेवली पुस्तक, एवढं जसं ते कार्ड भेटतं, जन्म झाल्यावर कार्ड देतात, ते कार्ड घेऊन जाऊन नायर हॉस्पिटलच्या नगरपालिकामध्ये जाऊन जन्म दाखला काढला। माझा जन्म दाखला काढला आहे, पण तो शाळेत दिला ना। पहिल्या काळात लोकांना बुद्धी नव्हती, ओरिजिनल द्यायचा नाही, काय द्यायचा, पण पहिले काळात ओरिजिनलच घ्यायचे, पण डुप्लिकेट आपल्याकडे ठेवला पाहिजे। थँक्यू हा पॉईंट दिल्याबद्दल। तर माझ्यासाठी मला कोण बोलायला आलं तर म्हणजे नाव 1972ला हे नव्हतं, जेव्हा मशीन नव्हती। मग तुमच्या पुस्तकांमध्ये रजिस्टरामध्ये तुम्ही बघा आणि तिथून तुम्ही बघून हे करा, तर त्याशिवाय पर्याय नाही। तसं माझ्याकडे काम आहे, पण शाळेचा सोडलेला दाखला आहे, जन्म दाखला। नागरिकत्व, तुमचं नागरिकत्व आणि तुमचं नागरिकत्व त्याच्यात असं लिहिले, जो भारताच्या राज्यक्षेत्रात संविधानाच्या प्रारंभी नागरिकत्व, संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे, म्हणजे क, जो भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मला आहे किंवा जन्मली आहे, जन्मला आहे तुम्ही भारतीय नागरिकत्व, आपका जन्म देश में हुआ तो भारतीय नागरिक तिच्या माता पित्यांपैकी कुणी एकही भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मला आहे, तुमचे आई वडील इथे जन्म झाले, तुम्ही भारतीय ग्रुप दाखवला आहे। तिसरा, जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान 5 वर्ष इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे, अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल, भारताच्या कामामध्ये। पण जेव्हा राजे असे बसतात तर संविधानाने ते सांगितलं काय, कोण भारतीय आहे, सांगितलं ना कोण भारतीय, वाचून टाकलं ना, तो तुम्ही भारतीय आहात। पण जेव्हा राजे बसतात, जेव्हा राजा लोक भेटते ते डॉक्युमेंट विचारतात, म्हणून राजांसाठी प्रार्थना, राजावर केली प्रार्थना करेल। बर्थ सर्टिफिकेटच्या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला, कारण बर्थ सर्टिफिकेट ही शाळेमध्ये घेतलं जातं असे। और जन्म का जो दाखला है वो स्कूल में लिया जाता है, उसके लिए स्कूल छोड़ते हुए वो दाखला दिया जाता है। किती भारतामध्ये 4 वर्ष, भारतामध्ये 4 गाणं 6, 76चं पुस्तक काढावं लागेल त्या नानाचं शाळेमध्ये, त्याला म्हणावं लागेल बोला बाबा बोला, 76ची किती पुस्तके काय असेल, आता कोणत्या वर्षी 76मध्ये टाकलं तर त्यातून 4 वर्षाची होती, 5 वर्षात घ्यायचे ना, ते मला 4 वर्षात घेतले,
मग त्याच्यात त्यांना ते खटाटोप कोणता महिना ते सगळं बघून शोधावं लागेल. मग त्याच्यात ते बर्थ सर्टिफिकेट शोधावं लागेल. अशा या प्रकारे मग मी एकटीच असेल का असा रूल काढला तर किती लोक जातील. त्या टीचर्स लोकांना गर्दी नाही, खटाटोप हो भेटत नाही, बहुत सारे लोग को तकलीफ होगा, आणि किती लोकांना त्रास. बहुत सारे लोग को तकलीफ होगा इसके कारण. आता जे नवीन जन्म झाले त्यांना एवढा त्रास नाही, कारण त्यांची आई जर हुशार आहेत, वडील हुशार आहेत, त्यांनी काढले बघ त्यांचं बरोबर. जिनका नया जन्म हुआ उनके माता पिता निकला हुआ है उनका सर्टिफिकेट. आता आमचं जोशवा आहे सर काही टेन्शन नाही. हा तुमच्या मोठ्या बाळाचं टेन्शन नाही, जोशो रेसर को कोई टेंशन नहीं और आपके बच्चों का भी कोई टेंशन नहीं, टेन्शन नाही, कारण तुमचे बर्थ सर्टिफिकेट आहे. क्योंकि आपका पास सर्टिफिकेट आहे. आमच्यासारखे म्हातारे लोक आणि वय झालेले त्या लोकांचं काय है ना. आणि आमच्या काळातले जे नशीब आमच्या या अनपढ मोठी हुशार आहे. म्हणजे त्या काळात अनपढ लोक पण ज्ञानी होते. काय करायचं बाळा, घरात पहिला झालं आहे, हा टाक शाळेत हे झालं, डॉक्युमेंटची काय गरज आहे, ते काहीच नाही. काही जणांना काहीच नसतं. कुछ लोगों के पास कुछ भी डॉक्यूमेंट्स नहीं रहता है. म्हणून ह्याच गोष्टीसाठी राजा लोक काहीही काढतील. इसलिए राजा लोग कुठून कुछ भी नहीं डॉक्युमेंट निकालेंगे. जुने जुनेतले. तेव्हा तो कम्प्युटर नव्हता, और उस समय पे तो कंप्यूटर भी नहीं था, त्याची लिखी होती. हाथ से सब लिखते थे. किती तर ऑफिसेस जळाली. कितने सारे जो ऑफिसों में आग लग गई है, कुठून आणायचे, काहीचे डॉक्युमेंट जळाले पण असतील. कितने लोगों के डॉक्यूमेंट्स जल गए होंगे, कहाँ से लाने का ये. म्हणून ह्या गोष्टीसाठी आपण जी कृषी आहे, आपलं काम आहे, राजांसाठी प्रार्थना करूया की राजे चांगले राहावे आणि चांगले शासन. म्हणून आपण कृषी असं चाहते हैं राजा लोगों के लिए हमें प्रार्थना करना है कि वो लोग अच्छे रहे और अच्छे रीति से शासन करें. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तुमच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये रोज राजांसाठी प्रार्थना करा. और आपकी रोज की प्रार्थना में राजा और बड़े अधिकारी के लिए प्रार्थना करो. भारत देशाच्या सगळ्या जे गव्हर्नमेंट बसलेलं आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. और हमारे देश में भारत देश में जितने भी गवर्नमेंट शासन कर रहे हैं उनके लिए प्रार्थना करो. हे सगळे तर हे करणं गरजेचं आहे. और ये बातें करना बहुत